Hello everyone, welcome again. Heartily welcome to all of the participants. आजचं हे 90 मिनिटांचं वर्कशॉप लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही फॉर्मॅट मध्ये होत आहे. आता सध्या हे वर्कशॉप लाईव्ह चालू आहे गुगल मीट वरती. तो गुगल मीट वरील सर्व पार्टिसिपेंटचं मी मनापासून स्वागत करतो. आणि सोबतच हे वर्कशॉप YouTube वरती रेकॉर्ड होत आहे. जर तुम्ही नंतर रेकॉर्ड मध्ये हे बघत असाल, रेकॉर्डेड मध्ये बघत असाल, तर तुमचं सुद्धा स्वागत आहे. ओके, सो नाउ वी स्टार्ट हियर. आपल्याला सर्वांनाच माहिती की आपण इथं कशासाठी जमलो आहोत. या 90 मिनिटांच्या वर्कशॉप मध्ये जसं की आपण ऍड मध्ये बघितलं की इंग्लिश स्पीकिंगचं सर्वात मोठं सिक्रेट, रहस्य, त्यासोबतच जीपीए अप्रोच काय आहे, जीपीए अप्रोच हे सर्व आपल्याला यामध्ये समजेल. आणि 21 दिवसांमध्ये इंग्लिश स्पीकिंगचं एक सर्वात मोठं रहस्य मी आपल्यासोबत मांडणार आहे. वेलकम अगेन, वेलकम ऑल ऑफ द पार्टिसिपेंट्स हियर. सो इन टुडेज वर्कशॉप, बिफोर स्टार्टिंग दिस वर्कशॉप, I want two promises from your side. Yes, all of the participants. मला आपल्याकडून दोन प्रॉमिस पाहिजे. पहिले प्रॉमिस, अटेंड द वर्कशॉप कम्प्लिटली. जर आपण हे वर्कशॉप अटेंड करत असाल तर हे वर्कशॉप आपण कम्प्लिटली अटेंड करायचं. अर्धवट करणार असाल तर सोडून जाऊ शकता. यू कॅन लिव्ह नाउ. कारण असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट पूर्ण करतो त्याच वेळी त्याचा फायदा मिळतो. अर्धवट जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळणार नाही. त्यामुळे अर्धवट गोष्टी कधीही धोकादायक असते. सो सेकंड प्रॉमिस मला आपल्याकडून पाहिजे, हे वर्कशॉप अटेंड करताना आपण 100% फोकस्ड पाहिजे आणि सोबतच आपली एनर्जी पाहिजे. यू विल हॅव टू एनर्जेटिक. ओके, सो वी आर स्टार्टिंग हियर. इन टुडेज वर्कशॉप वी आर गोइंग टू डिस्कस 6 important points. First point is why to learn English. Second, what is English language. Third, how to learn English. Fourth, approach. कोणता अप्रोच असला पाहिजे, इंग्लिश शिकताना कोणता मार्ग आपल्याला स्वीकारायचा, त्यानंतर ऍक्शन काय घ्यायची आहे, आणि हो शेवटी नंबर 6 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग पॉइंट फॉर यू. आपल्यासाठी एक स्पेशल गिफ्ट सुद्धा असणार आहे. खूप उपयुक्त आणि मूल्यवान ही गिफ्ट असणार आहे आपल्यासाठी. सो त्यासाठी शेवटपर्यंत वर्कशॉप अटेंड करायचंय. स्टे टिल द एंड. सो आय स्टार्ट नाउ ऑफिशियली विथ माय फर्स्ट पॉइंट. पॉइंट नंबर 1, वाय टू लर्न इंग्लिश. इंग्लिश का शिकलं पाहिजे. इंग्लिश काय आहे. इंग्लिश आहे एक भाषा. ओके, आतापर्यंत आपण इंग्लिशकडं, इंग्रजीकडं एक विषय म्हणून बघत आलेलो आहोत. 5वी पासून 6वी पासून शालेय जीवनामध्ये, कॉलेजमध्ये आपली डिग्री झाली, ग्रॅज्युएशन झालं, तरी सुद्धा आपण आतापर्यंत इंग्लिशला एक विषय म्हणून बघत आलेलो आहोत, जो की आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आपल्याला असतो आणि जो आपल्याला अवघड जातो, ज्यामध्ये आपल्याला कमी मार्क्स पडतात. पण मी आज त्या इंग्लिश बद्दल बोलत नाहीये. मी आज एका वेगळ्या इंग्लिश बद्दल बोलतोय. इंग्लिश हा विषय आहे मान्य आहे, पण विषय असण्याआधी सुद्धा एक ती लँग्वेज आहे. इंग्लिश एक लँग्वेज आहे, एक भाषा आहे. जसं की मराठी, इंग्लिश, जापनीज, जर्मन, अगदी त्याच प्रकारे इंग्रजी एक भाषा आहे. इंग्लिशकडे आपण सर्वजण भाषा म्हणून बघितलं पाहिजे. ही चूक आतापर्यंत आपण केलेली आहे. तर या वर्कशॉपच्या सुरुवातीलाच आपण बघतोय की इंग्लिशकडे भाषा म्हणून आपल्याला बघायचंय, एक लँग्वेज म्हणून इंग्लिश शिकायची आहे. आणि भाषा, जगातली कोणतीही भाषा, मग ते इंग्लिश असू दे, मराठी असू दे, जर्मन असू दे, कुठलीही असू दे, ती फक्त 2 कारणांसाठी वापरली जाते. पहिलं कारण आहे अंडरस्टँड आणि दुसरं कारण आहे एक्सप्रेस. म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आणि एखादी गोष्ट व्यक्त होण्यासाठी. म्हणजेच जगातली कोणतीही भाषा एक माध्यम असतं, मीडियम असतं देवाणघेवाणीचं. समजून घ्यायचं, व्यक्त व्हायचं, इनपुट आउटपुट. ओके, आणि मग आता व्हाय टू लर्न इंग्लिश. आय होप सर्वांचा व्हाय क्लिअर असेल की तुम्हाला काय इंग्लिश शिकायचं. प्रत्येकाचा व्हाय इज डिफरंट. असं म्हटलं जातं कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्याआधी त्याचा व्हाय खूप इम्पॉर्टंट असतो. आपला व्हाय जेवढा स्ट्रॉंग तेवढा लवकर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून सर्वांचे व्हाय क्लिअर असतील म्हणूनच आपण हे जॉईन केलं असेल किंवा रेकॉर्डेड बघत असाल. सध्या लाईव्ह चालू आहे, सर्व पार्टिसिपेंट्स बघत असाल, तुमचा व्हाय क्लिअर असेल अशी याची खात्री मला आहे. आणि पण आपल्याला मी एक असा व्हाय देणार आहे आज जो की सुपर स्ट्रॉंग व्हाय आहे, एकदम स्ट्रॉंग व्हाय आहे, जो व्हाय आपल्याला माहिती असलाच पाहिजे. शॉर्ट मध्ये मी त्याच्याबद्दल बोलतोय. साधा प्रश्न आहे, एखादी भाषा म्हणजेच इंग्लिश आपल्याला समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी वापरायची. एक सिंपल प्रश्न मनाला पडतो की एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल किंवा त्याच्यामध्ये व्यक्त व्हायचं असेल तर आपल्याकडे आपली मातृभाषा आहे ना, मराठी आहे ना. आय होप समोरचे सर्व पार्टिसिपेंट्स महाराष्ट्रातील असतील म्हणून मी मराठी बोलतोय. मातृभाषा, मराठीच असं नाही, मातृभाषा, आपली मातृभाषा 100% डेव्हलप असते, ती आपल्याकडे असते, आपल्याला ती जमते. मग इंग्लिशची काय आवश्यकता आहे. कारण मातृभाषेमध्ये आपण एखादी गोष्ट समजून घेऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो. मग इंग्लिशची काय रिक्वायरमेंट आहे. तर शॉर्ट मध्ये असंच सांगेन की
आपली मातृभाषा मराठी व्हॉट एव्हर, आपली जी मातृभाषा आहे त्याला मर्यादा असतात, ती आपल्या प्रदेशापुरती मर्यादित असते. बघा ना, आपली मराठी महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. पण हल्लीच्या या युगामध्ये, आजच्या जगामध्ये आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्रदेशापुरतं मर्यादित न राहता जग जिंकलं पाहिजे आपल्याला. कारण हल्ली जग, आता तुम्ही मला आपण कुठे जगापर्यंत जाणार आहे, आपण कुठे महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे, पण आपल्या सर्वांनाच माहिती की हल्ली आपल्याला जगापर्यंत जाण्याची गरज नाही. जग आपल्या घरापर्यंत आलेलं आहे, आपल्या हाताच्या तळव्यापर्यंत, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, थ्रू इंटरनेट, थ्रू टेक्नॉलॉजी हे आपल्या जवळ आलेलं आहे. त्यामुळं जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल तर जगाशी कनेक्शन साधलं पाहिजे, जगाशी कनेक्ट झालं पाहिजे. आणि या जगामध्ये जर संवाद साधायचा असेल तर जगाची भाषा यायला नको का? हो, मी काय म्हणतोय, मराठी किंवा आपली जी मातृभाषा असेल ती आपल्या विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित असते. पण जर जगाशी संपर्क साधायचा असेल, जगामध्ये सक्सेस मिळवायचं असेल, जग जिंकायचं असेल तर जगाची भाषा आली पाहिजे. साधं लॉजिक आहे. जपानमध्ये राहून जापनीज आली पाहिजे, जर्मनीमध्ये राहून जर्मन आली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आली पाहिजे. अगदी त्याच प्रकारे आपण हे विसरत चाललोय. यस, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो मान्य आहे, इंडियामध्ये राहतो मान्य आहे, पण ऍट दी एंड आपण जगामध्ये सुद्धा राहतो, हे आपण विसरत चाललोय. आणि जगामध्ये राहून जगाची भाषा यायला नको. मग कुठली आहे जगाची भाषा? यस, इंग्लिश. इंग्लिश ही जागतिक लँग्वेज, इंग्लिश ही जागतिक लँग्वेज आहे, वर्ल्ड लँग्वेज आहे, ग्लोबल लँग्वेज आहे, संपूर्ण जगाला कनेक्ट करणारी अशी एकमेव कॉमन लँग्वेज आहे. सर्वत्र ही भाषा बोलली जाते, ऑफिशियली वर्ल्ड लँग्वेज त्याला म्हटलं जातं. त्यामुळं जगामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर इंग्लिश आपल्याला जमलंच पाहिजे, कारण इंग्लिशचा वापर 100% आहे. इंग्लिशचा वापर 100% आहे. यस, पण एक सॅड फॅक्ट सांगू का? इंग्लिशचा वापर जरी 100% असला का नाही तरी मी महाराष्ट्राची आकडेवारी सांगतो, रिअल आकडेवारी सांगतो. महाराष्ट्रामध्ये 90% लोकांचा इंग्लिश परफेक्ट नाही आहे. मान्य, इंग्लिशचा वापर 100% आहे, सगळीकडे इंग्लिशचा वापर आहे, पण जमणाऱ्यांची संख्या किती आहे? 90%. याचा अर्थ काय? फक्त 10% लोकांचा इंग्लिश परफेक्ट आहे. मग माझा सरळ आपल्याला प्रश्न आहे, आपल्या मनाला मी प्रश्न विचारतोय, आपण कशामध्ये आहात? 90% मध्ये, न जमणाऱ्यांमध्ये, का 10% मध्ये? आपल्याला माहिती आहे जीवनामध्ये सर्वच लोक सक्सेसफुल होत नाहीत, सर्वच लोक रिच नसतात. ओनली 10 to 20% लोक एक्स्ट्रॉर्डिनरी असतात. मग तुम्हाला काय व्हायचं? ऑर्डिनरी का एक्स्ट्रॉर्डिनरी? जग जिंकायचंय ना, मग तर 10% मध्ये तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे, आज बरेच जण त्या 90% मध्ये असतील, न जमणाऱ्यांमध्ये, पण तिथंच राहिलात तुम्ही तर सक्सेस मिळणार नाही. त्यामुळं, आणि इंग्लिशला एक स्किल म्हटलं जातं. इंग्लिश हे एक आजच्या काळामध्ये स्किल बनलेला आहे. आता स्किल म्हणजे काय? आपण म्हणतो ना, हल्लीच्या युगामध्ये, आजच्या जगामध्ये जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला नुसते कॉलेजची डिग्री असून चालणार नाही, एक कोणतं ना कोणतं प्रॅक्टिकल स्किल आपल्याला पाहिजे. आपण हे ऐकतो सगळीकडे, आणि इंग्लिश असंच एक स्किल आहे, प्रॅक्टिकल स्किल आहे. आता मी इंग्लिशला स्किल म्हणतो याचं कारण मी आपल्याला सांगतो. कारण बघा ना, इंग्लिशचा वापर आहे 100%, जमणाऱ्यांची संख्या आहे 10%. कुठं आहे हा बॅलन्स? इम्बॅलन्स आहे ना. वापर आहे 100%, जमणाऱ्यांची संख्या आहे 10%. मग आपण जर न जमणाऱ्यांमध्ये असाल तर 90% संधी तुम्ही घालवताय. म्हणून तर हे स्किल आहे. वापर जास्त आहे, जमणारे कमी आहेत, परफेक्ट असणारे कमी आहेत, म्हणून हे स्किल आहे. आणि हे स्किल जर आपण आत्मसात केलं तर राहिलेल्या 90% संधी म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला मिळतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्लिशचा वापर आहे. कुठं नाहीये? जॉबमध्ये, करिअरमध्ये. असं नाही की आपण स्कूलमध्ये असाल, जॉबमध्ये असाल, करिअर करत असाल, हाऊसवाईफ असाल, व्हॉट एव्हर, इन एनी अँड ईच फील्ड इंग्लिश हॅज युज्ड विथ 100%. कारण जगाची भाषा, जागतिक भाषा आहे, म्हणून इंग्लिश आपल्याला जमली पाहिजे. म्हणून मी साधा एक व्हाय आपल्या डोक्यामध्ये इन्स्टॉल करतोय, सेव्ह करतोय. एक लाईन लक्षात ठेवायची, कधीच विसरायची नाही. सकाळी उठल्या उठल्या ती लाईन आपल्या डोक्यामध्ये सेव्ह असली पाहिजे. ती लाईन अशी आहे, इंग्लिश काय आहे? इंग्लिश काय आहे? तर इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिशकडे एक भाषा म्हणून बघा, कुठली भाषा आहे? तर इंग्लिश एक अशी भाषा आहे जे की एक स्किल आहे, जे की सक्सेस आहे. बघा, मी रिपीट करतो, इंग्लिश एक लँग्वेज, एक भाषा आहे, जे की असं स्किल आहे, जे की सक्सेस आहे. जे तुम्हाला जमलं, जे तुम्हाला आलं तर तुम्ही 10% मध्ये आहे, तर तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी आहे, तर तुम्ही सक्सेसफुल आहे. नाही आलं, नाही जमलं तर तुम्ही फेल आहात. आणि आपल्याला काय व्हायचंय? फेल व्हायचंय की सक्सेसफुल व्हायचंय? जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मी जातो माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे. पण हा व्हाय लक्षात ठेवा. बरं झालं ना हा व्हाय डोक्यामध्ये नाही. हा जो मी व्हाय आपल्याला सांगितलाय तो सगळ्यात स्ट्रॉंग व्हाय आहे. कारण सक्सेसफुल व्हायचं म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या कुठल्याही तुमचे जे व्हाय आहेत ते खूप छोटे आहेत यापुढे. कारण एकदा की भाषा तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह झाली, मराठी आहे ना सेव्ह डोक्यामध्ये, इंग्लिश जर सेव्ह झाली तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ठीक आहे, त्यामुळे मी जातो माझ्या दुसऱ्या पॉईंटकडे. ज्यांना सक्सेसफुल व्हायचंय त्यांनीच पुढे अटेंड करा किंवा पुढे बघा. अदरवाईज ज्यांना सक्सेसफुल व्हायचं नाही, फेल व्हायचंय, इंग्लिश जमलं पाहिजे हे वाटून सुद्धा ऍक्शन घ्यायची नाही किंवा सक्सेसफुल व्हायचं नाही,
त्यांनी लिव्ह करू शकता. ठीक आहे, चला मी जातोय माझ्या सेकंड पॉईंट कडे. जर आपण सहमत असाल तर गुगल मीट वरती एक व्हर्च्युअल हँड असतो, तो सर्वांनी रेज करा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही हे बघताय आणि तुमच्याकडे एनर्जी आहे. डेड बॉडी सारखं लेक्चर बघायचं नाहीये. भले आपण नंतर रेकॉर्डेड पण बघत असाल तरी सुद्धा एनर्जी पाहिजे आपल्यामध्ये. व्हिडिओ जरी बघत असलो तरी असं वाटलं नाही पाहिजे की आपण समोरासमोर नाही आहोत. ही एनर्जी आहे. शेवटी सर्वांनी आपला गुगल मीटचा व्हर्च्युअल हँड रेस करायचा, जेणेकरून मला कळेल की समोरचा पार्टिसिपेंट्स जिंदा है, डेड नाही आहे. ओके, सो आय विल मूव्ह ऑन माय सेकंड पॉइंट. आता दुसरा मुद्दा कुठला आहे? सेकंड पॉइंट इज व्हॉट इज इंग्लिश लँग्वेज. व्हाय समजला, सक्सेसफुल व्हायचंय, 10% मध्ये यायचं, एक्स्ट्रॉर्डिनरी व्हायचंय. मग आहे सेकंड पॉइंट, व्हॉट इज इंग्लिश लँग्वेज. तर जसं मी आपल्याला म्हटलं, इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिश एक भाषा आहे. मग जगातली कोणतीही भाषा, इंग्लिश असू दे किंवा जगातली कोणतीही भाषा असू दे, ती नेमकी बनते कशी हे मी आपल्याला सांगणार आहे. तर या जगातली कोणतीही भाषा ही बनते फक्त 4 पिलर पासून, 4 पिलर्स. जसं की एखादी साधी रूम, एखादी खोली 4 पिलर पासून बनते, तसंच जगातली कुठलीही भाषा, मग ती इंग्लिश सुद्धा 4 पिलर पासून बनते. आणि ते 4 पिलर कोणते आहेत? LRSW. नवीन नाहीये, ऐकलेले आहेत आपण हे. काय? L म्हणजे लिसनिंग, R म्हणजे रिडिंग, S म्हणजे स्पीकिंग आणि W म्हणजे रायटिंग. या 4 गोष्टी म्हणजे बघा ना, कोणत्याही भाषेमध्ये आपण काय करतो, एकतर ऐकतो, वाचतो, बोलतो आणि लिहितो, एवढंच करतो. आणखी काय करतो का? म्हणजेच या जगातली कोणतीही भाषा ही 4 पिलर पासून बनते. मग आता महत्वाचा मुद्दा काय आहे, पॉइंट टू बी नोटेड काय आहे, की आपल्याला इंग्लिश म्हटलं की नुसतं स्पीकिंगच आठवतं, की मला इंग्लिश स्पीकिंग जमत नाहीये. इंग्लिश स्पीकिंगच आपल्याला आठवतं. पण मला इथं ठामपणे म्हणायचंय की आपण सगळ्यात जास्त, मला माहिती आहे, मी विथ डेटा अँड फॅक्ट सांगतोय, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये बरेच जण ओनली स्पीकिंग वरती फोकस करतात, पण मला रिअल फॅक्ट सांगायचे आपल्याला. इंग्लिश ही जर भाषा म्हणून शिकत असाल का नाही, तर हे 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. नुसतं स्पीकिंग नाहीये, स्पीकिंग तर आहेच आहे, पण तुमचा लिसनिंगचा, रिडिंगचा, रायटिंगचा पिलर सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणून एक गोष्ट डोक्यामध्ये, एक लाईन डोक्यामध्ये सेव्ह करा, इंग्लिश लँग्वेज इज इक्वल टू LRSW. ऑल 4 पिलर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. हे सर्व पिलर, हे जेव्हा सर्व पिलर तुमच्या 100% असतील, त्या क्षणी तुमची इंग्लिश लँग्वेज परमनंटली तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह होईल. ओके, 4 पिलर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. आणि आपल्याला आता इंग्लिश जमत का नाहीये हे मला सांगायचंय. हे मी आता इथं आपल्याला दाखवून देतो. मी जसं म्हटलं की 4ही पिलर जर आपले 100% असतील तर आपली इंग्लिश 100% असते. ठीक आहे, ओके. आता मी थोडंसं तुम्हाला आरसा दाखवतो. आरसा दाखवण्यासाठी मी मराठीचं एक्झाम्पल घेतो, कम्पेअर करत नाही, मराठीचं एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल, इंग्लिशच्या जागी जर मी इथं मराठी टाकलं तर मराठीमध्ये सुद्धा हे 4 पिलर असणार आहेत. हो, मराठीमध्ये सुद्धा हे 4 पिलर आहेत. मग माझा आपल्या सर्वांना प्रश्न आहे की मराठीमधले, आपली मराठी का चांगली आहे? कारण आपली मराठी 100% आहे. मराठीमधले 4ही पिलर 100% आहेत, म्हणून मराठी स्ट्रॉंग आहे. बरोबर का नाही? मग इंग्लिश मधले हे 4 पिलर स्ट्रॉंग आहेत का? किती आहेत? किती टक्केवारी आहे याची? बघा, विचारले कधी आपल्या मनाला? विचार आपल्या मनाला, किती टक्के लिसनिंग आपल्याला जमतं, किती टक्के आपल्याला रिडिंग जमतं. लिसनिंग जमतं म्हणजे काय? ऐकलेलं किती टक्के समजतं, वाचून किती टक्के समजतं. वाचणे म्हणजे नुसतं वाचणे नव्हे. बोलता किती टक्के येतं? कधी विचारलंय? नुसतंच आपण म्हणतो आतापर्यंत की मला बोलता येत नाही, पण किती टक्के येतं हे बघितलंय का? जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर आता कुठं आहोत हे माहिती असणं गरजेचं आहे. कधी आपलं इंग्लिश चेक केलंय का किती टक्के आहे? मी आता वेळ घालवत नाही, फक्त मी तुम्हाला एक सिंपल टूल सांगतो की आपल्या मनाला हे 4 प्रश्न विचारा. मनाला विचारा, शरीराला नको, मनाला विचारा. मन आतनं त्याची उत्तर येतील आणि ती उत्तर मी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला देतो. तुम्ही आता तुमच्या या स्टेजला इंग्लिश कॅल्क्युलेट करू शकता, किती टक्के इंग्लिश डेव्हलप आहे. ठीक आहे, 4 प्रश्न सिंपली मनाला विचारायचे. इंग्लिश मध्ये किती टक्के तुम्हाला समजतं इंग्लिश ऐकलेलं, किती टक्के तुम्हाला वाचता येतं. ठीक आहे, वाचता येतं म्हणजे काय? नुसतं वाचले नाही लहान मुलासारखं, वाचून अर्थ किती टक्के समजतो, किती टक्के बोलता येतं, करेक्ट किती टक्के बोलता येतं, आणि त्यानंतर रायटिंग, लिहिता किती टक्के येतं. लिहिणे म्हणजे खरकटणे नव्हे, लहानपणापासून शाळा कॉलेजपासून आपल्याला सवय असते. लिहिणे म्हणजे विचार करून किती टक्के लिहू शकता, करेक्ट इंग्लिश रायटिंग. ठीक आहे, बघा मी आता फॉर एक्झाम्पल घेतो, एखादा विद्यार्थी, एखादा स्टुडंट, त्याचं इंग्लिश, सपोज त्याचं लिसनिंग आहे 20%, त्यानंतर रिडिंग आहे 30%, स्पीकिंग आहे 20% आणि रायटिंग आहे 30%. आता ही आकडेवारी व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, प्रत्येकाची आकडेवारी वेगळी असणार आहे. ठीक आहे, आता हे 4 आकडेवारी जर तुम्ही काढलात, कॅल्क्युलेट केलात, तर काय करायचंय, ही 4 आकडेवारी आल्यानंतर ती नोट करायची आणि त्यानंतर 4हीची बेरीज करायची. येस, बेरीज करायची, कारण हे 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आता मी याची बेरीज करतो, 20 30 20 30, माझी टोटल बेरीज आलेली आहे 100. मग तुमची एक टोटल येईल,
ठीक आहे, तुमचे टोटल येईल. आता टोटलला तुम्हाला 4 ने डिवाइड करायचं. किती डिवाइड करायचं? 4 ने डिवाइड करायचं, कारण चारही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर जे आन्सर येईल का नाही, माझं किती आलं? 25%. बघा माझं 25% आलं, म्हणजे माझी इंग्लिश किती टक्के डेव्हलप आहे? 25% डेव्हलप आहे. ऍक्च्युली 100% डेव्हलप आहे, पण एक एक्झाम्पल घेतलं माझी, म्हणजे एखाद्या स्टुडंटची. मग असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, हा फॉर्म्युला. आणि जगातली कुठलीही परीक्षा कॅल्क्युलेट करू शकत नाही की तुमचं इंग्लिश किती टक्के आहे. फक्त तुमचं मनच कॅल्क्युलेट करू शकतं, कारण मनाला जर व्यवस्थित विचारलात तर मन तुम्हाला आत्म सांगेल की तुमची टक्केवारी काय आहे. कारण मनाच्या सबकॉन्शियस मध्ये हा प्रोग्राम सेव्ह असतो. तुमची भाषा किती टक्के डेव्हलप आहे जर मनाला व्यवस्थित विचारलात तर तुमचं मन तुम्हाला आन्सर करेल. ही 4ही टक्केवारी तुम्ही काढू शकता. आणि किती टक्के डेव्हलप आहे हे समजल्यानंतर आपल्या मनामध्ये क्लॅरिटी येते की आता आपण आहोत कुठं. ठीक आहे, आपल्या मनामध्ये क्लॅरिटी येते. आणि मग म्हणून आपल्या समोर एक प्रश्न पडतो. सिंपल मी आपल्याला अर्थ दाखवतोय. फक्त मराठीचं आपण बघितलं तर मराठीमध्ये आपले सर्व पिलर्स 100% होते, म्हणून मराठीमध्ये कॉन्फिडन्स असतो. हल्ली बरेच स्टुडंट्स मला विचारतात की सर आमची ना फ्लुएन्सीच नाहीये, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येत नाहीये, किंवा इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स येत नाहीये. फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्स हे 2 शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. हल्ली प्रत्येक जण हे बडबडत असतो की मला फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाहीये आणि मला इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स येत नाहीये. मग माझा उलटा रिव्हर्स प्रश्न आहे त्यांना, असं जे प्रश्न विचारतात त्यांना की मराठीमध्ये येते का फ्लुएन्सी? तर मराठीच्या बाबतीमध्ये फ्लुएन्सी हा शब्दच कधी येत नाही तोंडात आपल्या. फ्लुएन्सी म्हणजे काय? अस्खलितपणे न थांबता बडबडणे, बोलणे. मराठीमध्ये बोलता येतं का? हो, बडबडतो, तासन तास आपण बडबडतो. समोरच्याला म्हणावं लागतं आपल्याला की थांब थोडंसं, हो की नाही? म्हणून ही फ्लुएन्सी असते मराठीमध्ये. मराठीमध्ये काय फ्लुएन्सी याचा कधी विचार केलाय? कारण मराठीमध्ये कॉन्फिडन्स आहे का? तर बोलता येते विदाऊट थांबता, कारण मराठीमध्ये स्पीकिंगचा पिलर 100% आहे. म्हणजे मला इथं एक गोष्ट बारकाईने तुम्हाला सांगायची आहे की ज्या क्षणी तुमचा स्पीकिंगचा पिलर 100% होईल त्या क्षणी कधी प्रश्न पडणार नाही की फ्लुएन्सी नाहीये, त्यानंतर कॉन्फिडन्स येत नाहीये. आपल्याला लहानपणापासून सवय लागलेली आहे. आपण नुसतं एखादी गोष्ट आहे ना वरचेवर काम करतो, जी गोष्ट आपण मुळापासून करतो ना तीच वर्क करते आणि परमनंटली राहते. म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचंय की आपल्याला जर आपलं इंग्लिश इंप्रूव्ह करायचं असेल, इंग्लिशचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर साधं लॉजिक आहे. काय करायचं? हे 25 आहे की नाही, हे 25 बदललं पाहिजे. हे 25 कन्वर्ट केलं पाहिजे कशामध्ये? 100 मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. आणि ज्या क्षणी, आणि 100 कसं होईल? हे चारही पिलर जेव्हा 100 होतील की नाही त्या क्षणी आपलं इंग्लिश 100% होईल. म्हणजे काय होईल बघा ना, साध्या भाषेत सांगतोय. मराठी आहे का 100% सेव्ह? हो आहे. मग ज्या क्षणी इंग्लिश 100% डोक्यामध्ये सेव्ह होईल त्या क्षणी तुमचे प्रॉब्लेम सर्व बंद होतील. आणि मराठीमध्ये कसं कधीही बोलतो का नाही, कधीही बोलतो, ऐकतो, मराठीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, कॉन्फिडन्स येतो, अगदी त्या प्रकारे मराठी सारखं तुमचं इंग्लिश होऊन जाईल ज्या क्षणी इंग्लिश 100% होईल. प्रॉब्लेमवरती काम करण्यापेक्षा त्याच्या मुळावरती काम करणं गरजेचं आहे, रूट कॉज. आणि म्हणून हे चारही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. ही चारही पिलर 100% करणं गरजेचं आहे. म्हणून मला हे सांगायचं होतं. व्हॉट इज इंग्लिश लँग्वेज? इंग्लिश लँग्वेज इज इक्वल टू नॉट ओनली स्पोकन बट LRSW. 4 pillars are equally important and you will have to convert it into 100% like Marathi and save English in your brain permanently. ओके, सो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सर तुम्ही तर बरोबर सांगितलं 100% केलं पाहिजे. तुमचं इंग्लिश सुद्धा मी चेक केलं. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला एक टूल सांगितलं. 4 प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमचं इंग्लिश चेक होईल. ओके, आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका एंडला की तुमचं इंग्लिश नेमकं किती टक्के डेव्हलप आहे. ठीक आहे, तुम्ही जर चेक केलं असेल तर 80पणाने जर लेक्चर बघत असाल तर निघून जावा. ठीक आहे, लिव्ह. कारण हे लेक्चर वर्कशॉप 80 लोकांसाठी नाहीये, ऍक्शन टेकर आणि ऍक्टिव्ह लोकांसाठी आहे. कारण जे लोक सक्सेसफुल होतात ते ऍक्टिव्ह असतात, ऍक्शन टेकर्स असतात, 80 नसतात. ठीक आहे, चला मी जातोय माझ्या थर्ड पॉइंट कडे. हाऊ टू लर्न इंग्लिश. ठीक आहे, कळालं ना? व्हाय कळालं, व्हॉट कळालं, 4 पिलर आहेत हे कळालं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सर हे इंग्लिश इम्प्रूव्ह कसं करायचं, हे 100% कसं करायचं, याचं काय राज आहे, काय सिक्रेट आहे, हे मी आपल्याला आता सांगणार आहे. ठीक आहे, सो आय एम मुव्हिंग ऑन माय पॉइंट नंबर 3. दॅट पॉइंट इज हाऊ टू लर्न इंग्लिश. जसं की मी आपल्याला म्हटलं, ही लेवल झालेली आहे आपली, मी चेक केलेलं आहे आपलं लेवल. आय होप तुम्ही तुमच्या मनाला 4 प्रश्न विचारला असाल, तुमची काहीतरी टक्केवारी आली असेल. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरा पॉइंट, हाऊ टू लर्न इंग्लिश. कसं शिकायचं? तर मी जसं म्हटलं आपल्याला इंग्लिश एक भाषा आहे, एक लँग्वेज आहे. आणि जगातली कोणतीही भाषा जर आपल्याला शिकायची असेल, बघा मी किती मोठा विचार आपल्या समोर मांडतोय. आतापर्यंत आपण इंग्लिशला एवढं मोठं बनवलेलं आहे, भीती वाटते इंग्लिशची. इंग्लिश एक लँग्वेज आहे. तुम्ही जर
भाषा म्हणून जर इंग्लिशकडे बघितलात का नाही, तुम्हाला खूप छोटी गोष्ट वाटेल की जस्ट लाईक लँग्वेज, मराठी, जर्मन, जापनीज, या जगामध्ये भरपूर भाषा आहेत, त्यातली एक सर्वात महत्वाची भाषा इंग्लिश आहे. या अँगलने इंग्लिशकडे बघा. ठीक आहे. मग जर जगातली कुठलीही भाषा आपल्याला शिकायची असेल तर आपल्याकडे 3च मार्ग आहेत. व्यक्ती, मनुष्य, मानव या जगामध्ये कोणतीही भाषा शिकायची असेल तर फक्त 3 प्रकारे शिकू शकतो. किती प्रकारे? 3 प्रकारे. कुठलीही भाषा. मग बघा पहिला प्रकार कुठला आहे? पहिला प्रकार आहे नेटिव्ह. नेटिव्ह म्हणजे काय? एक तर आपण त्या भाषेचं रहिवासी असलं पाहिजे, म्हणजे त्या भाषेमध्ये आपला जन्म झालेला असला पाहिजे. ठीक आहे. दुसरा मार्ग कुठला? एक तर त्या भाषेचं आपल्या अवतीभोवती वातावरण पाहिजे, म्हणजे सराउंडिंग पाहिजे. आणि अजून एक मार्ग आहे ते म्हणजे आपण त्या भाषेचं व्याकरण शिकलं पाहिजे. म्हणजे काय व्याकरण? म्हणजे काय? ग्रामर. ग्रामर नाम तो सुना ही होगा ना, ग्रामर का. तर ग्रामर म्हणजे काय? शॉर्ट मध्ये ग्रामरची कॉन्सेप्ट समजावून सांगतो. बरेच जणांना ग्रामर बद्दल प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी असतात. प्रत्येकाची मतं ग्रामर बद्दल वेगवेगळी असतात. काहींना ग्रामर बद्दल भीती वाटते, काहींचं ग्रामर परफेक्ट सुद्धा असतं. मग ग्रामर म्हणजे नेमकं काय? अगदी साध्या भाषेमध्ये सांगतो की फॉर एक्झाम्पल, जसं की प्रत्येक देशाचं एक संविधान असतं. त्या संविधानामध्ये सांगितलेलं असतं की देश कसा चालतो, न्याय व्यवस्था कशी चालते, शासन व्यवस्था कशी चालते. ओके. अगदी त्याच प्रकारे एखादा खेळ, फॉर एक्झाम्पल एखादा खेळ, त्या खेळाचे काही टर्म्स अँड कंडिशन असतात, नियम असतात, रूल्स अँड रेग्युलेशन असतात. अगदी त्याच प्रकारे ग्रामर म्हणजे, व्याकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ग्रामर म्हणजे भाषेचं रूल बुक, भाषेचं संविधान. म्हणजे त्या ग्रामर मध्ये, त्या व्याकरण मध्ये आपल्याला सांगितलं जातं की भाषा चालते कशी, बोलते कशी, ऍक्ट कशी होते. भाषेचं संविधान, थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये सांगतो, भाषेचं रूल बुक, भाषेचं एक असं पुस्तक ज्याच्यामध्ये भाषा कशी ऍक्ट होते हे ग्रामर आपल्याला सांगतो. हे म्हणजे ग्रामर, व्याकरण. ग्रामर म्हणजे ते खूप बारका विचार करू नका तुम्ही. आतापर्यंत ग्रामर म्हणजे आपल्याला एवढंच माहित असतं की 10वी-12वीला 10-10, 12-12 मार्काला ग्रामर येतं, ते आपल्याला जमत नाही एवढंच माहित असतं. ग्रामरचा तेवढा लिमिटेड अर्थ नाहीये. ग्रामरचा अर्थ हा आहे भाषेचं संविधान. ठीक आहे. भाषेबद्दल अधिक माहिती आपल्याला, हे भाषा कशी चालते, बोलते, हे ग्रामर आपल्याला सांगतो. ह्या तिन्ही गोष्टी मी आपल्या समोर क्लिअर केल्यात. आता एक एक्झाम्पल देतो. थ्रू एक्झाम्पल आपण समजावून घेऊया की हे कसं स्टेप बाय स्टेप वर्क होतंय. आणि हे जे वर्कशॉप आहे की नाही, एकदम 0 पासून 100% कसं करायचं याचा राज मी आपल्याला सांगतोय. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगतोय. ठीक आहे. आय होप तुम्ही अंडरस्टँड करत असाल. हे 3 मार्ग आहेत आपल्याला. तर आता एक एक्झाम्पल घेऊयात, एक मातृभाषेचं एक्झाम्पल घेऊयात. आपल्या सर्वांची मातृभाषा आहे मराठी. मराठीचं एक्झाम्पल घेऊयात. मराठी भाषा आपण कशी शिकलो? तर मराठी भाषा शिकण्यासाठी आपण मराठीचे रहिवासी आहोत का? म्हणजे काय, नेटिव्ह आहोत का? हो, मराठी भाषेचा रहिवासी आहे. म्हणून आपल्याला हे 2 मार्ग शिकण्याची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. बघा, म्हणजे मराठी भाषेमध्ये आपला जन्म झालेला आहे म्हणून आपल्याला मराठी जमते, मग त्यामुळे आपल्याला मराठीची ग्रामर शिकण्याची काहीच आवश्यकता नाहीये. अजून एक मुद्दा मला क्लिअर करायचा की आपली मातृभाषा ही आपल्याला लाभलेली एक देणगी असते, एक वरदान असतं. कारण आपली मातृभाषा ही आपली इंटरनल मेमरी असते. आत्ताच्या भाषेमध्ये काय म्हटलं, नीट विचार करा मी काय म्हणतोय. आपली मातृभाषा, कारण ती आईच्या पोटामधून येतानाच आपण ती शिकतो. आपल्या सबकॉन्शियस मध्ये ती सेव्ह असते, ती आपल्याला शिकावी लागत नाही किंवा जास्त एफर्ट्स करावे लागत नाही. त्यामुळे ती आपली इंटरनल मेमरी असते. म्हणून आपल्या प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. कारण ती कुठलीही असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे. आणि बेसिकली माझा समोरचा ऑडियन्स आता महाराष्ट्रामधला आहे, मराठी आहे, त्यामुळे आपल्याला मराठीचा अभिमान पाहिजे की आपल्याला ती आपली मातृभाषा आहे, आपल्याला लाभलेली देणगी आहे. त्यामुळे आपल्याला मराठीचं व्याकरण शिकावं लागत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ना की मराठी तर आपल्याला जमते, मराठीमध्ये ग्रामर शिकावं लागत नाही, मग इंग्लिशमध्येच का शिकावं लागतं? तर त्याचं सरळ सरळ आन्सर हे आहे की मराठी आपल्याला लाभलेली देणगी आहे, म्हणून आपल्याला मराठीचं ग्रामर शिकावं लागत नाही. आणि पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का, मराठीमध्ये ग्रामर असतं का? हो असतं. ग्रामर प्रत्येक भाषेमध्ये असतं. भाषा म्हटलं की ग्रामर आलंच, भाषा म्हटलं की ग्रामर आलंच, व्याकरण आलं, भाषेचं संविधान आहे ते. मग मराठीमध्ये सुद्धा भाषेचं संविधान आहे, ग्रामर आहे. पण तुम्ही आम्ही एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, तुम्ही आम्ही जी मराठी बोलतो का नाही ती ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलतो. आता मी जे बोलतो किंवा तुम्ही जे बोलता दिवसभर ते ग्रॅमॅटिकली करेक्टच बोलतो. मग तुम्ही म्हणाल सर आपण तर त्याचं ग्रामर शिकलो नाही, मग कसं काय जमतं? अरे तेच सांगितलं ना, ती आपल्याला लाभलेली देणगी आहे. आपण जे मराठी बोलतो का नाही ती ग्रॅमॅटिकली परफेक्ट बोलतो, पण ते ऑलरेडी सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम सेव्ह आहे, म्हणून मराठी आपली इंटरनल मेमरी आहे. ठीक आहे. चला आता मी इंग्लिशचं एक्झाम्पल घेतो. मग इंग्लिश कसं शिकायचं आपल्याला, इंग्लिश कसं शिकू शकतो आपण हे मी आपल्याला सांगतो. इंग्लिश जरी आपल्याला शिकायचं असलं तरी आपल्या समोर हे 3च मार्ग आहेत. त्याचं काही सगळ्यात मोठं म्हणजे दुसरं तिसरं काही अवघड
सायन्स नाही याच्या मागं, सिंपल फंडा आहे, सिंपल लॉजिक आहे की इंग्लिश सुद्धा आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याकडे हे 3च मार्ग असणार आहेत. मग आता या 3 मार्गांपैकी आपण कोणत्या मार्गाने इंग्लिश शिकू शकतो हे आपण पाहूयात. पहिला मार्ग बघा, नेटिव्ह. इंग्लिश भाषेचं एकतर आपल्याला रहिवासी झालं पाहिजे, म्हणजे नेटिव्ह झालं पाहिजे. मला सांगा हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? म्हणजे हा पहिला मार्ग आपण यूज करू शकतो का? तर ऑब्वियसली नो, हा मार्ग आपण यूज करू शकत नहीं, कारण इस जन्म में तो ये पॉसिबल नहीं है. ऐसा करने के लिए हमको जाके इंग्लैंड में जन्म लेना पड़ेगा, ऐसा नहीं हो सकता इस लाइफ में. त्यामुळे आपल्यासाठी हा मार्ग बंद आहे. म्हणजेच काय बघा, दुसऱ्या अँगलला सांगतो तुम्हाला. मगाशी मी काय लाईन वापरली होती मराठीच्या बाबतीत, मराठी आपली इंटरनल मेमरी आहे, तर इंग्लिश ही आपली एक्सटर्नल मेमरी आहे. ती आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी सेव्ह नसते, ती आपल्याला शिकावी लागते, इन्स्टॉल करावी लागते. म्हणून मी हे म्हणतोय आत्ताच्या भाषेमध्ये, इंग्लिश इज आवर एक्सटर्नल मेमरी. यू विल हॅव टू टेक एफर्ट्स टू लर्न इंग्लिश लँग्वेज बिकॉज इट इज नॉट आवर इंटरनल लँग्वेज. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड. तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. ही आपली एक्सटर्नल मेमरी आहे, इंटरनल मेमरी नाही आहे. आणि म्हणून आपल्यासमोर नेटिव्ह या पद्धतीने आपण इंग्लिश शिकू शकत नाहीये. म्हणून आपल्याकडे 2 मार्ग ओपन आहेत. मग आता 2 मार्ग राहिले, आता या दोन्ही मार्गांचा वापर करू शकतो का आपण? हो, दोन्हीही मार्ग ओपन आहेत, खुले आहेत. दोन्ही मार्गांचा वापर तुम्ही करू शकता. एक तर आपण इंग्लिशचं वातावरण बनवू शकतो, आपल्या बाजूला आजूबाजूला बनवू शकतो. हो, यस, हे पॉसिबल आहे. किंवा इंग्लिशचं ग्रामर शिकू शकतो, हे पण पॉसिबल आहे. ठीक आहे, बघा इंग्लिश शिकायचं असेल तर एक मार्ग बंद आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही भाषा शिकायची असेल तर 3 पैकी एक मार्ग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मराठी शिकलो कारण रहिवासी आहोत मराठीचे, पण इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्याला एक नाही 2 मार्ग ओपन आहेत. हा बंद आहे पण हे 2 मार्ग ओपन आहेत. मग या 2 पैकी कुठल्या मार्गाने आपण नेमकं इंग्लिश शिकायचं? तर दोन्ही मार्गाने आपण इंग्लिश शिकू शकतो. आणि इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, म्हणूनच हे याच्या मागचं सायन्स आहे, म्हणूनच इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे लोक इंग्लिश शिकतात, भाषा शिकतात किंवा इंग्लिश शिकवतात, ते हेच 2 मार्ग फॉलो करतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर की दोन्ही मधला कुठला मार्ग बेटर आहे? तर मी या दोन्ही बद्दल आता पुढच्या स्लाइड मध्ये सविस्तर बोलणार आहे की कुठला मार्ग जास्त सक्सेसफुल आहे, बेटर आहे, हे मी आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे, मग यालाच मी अप्रोच म्हणतो. अप्रोच म्हणजे काय? अप्रोच म्हणजे काय? अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा अँगल किंवा मार्ग म्हणू शकता. आपल्याकडे हे 2 मार्ग आहेत. एक आहे सराउंडिंग अप्रोच, एक आहे ग्रामॅटिकल अप्रोच. कुठला अप्रोच फॉलो करायचा आणि किती पर्सेंट कोण हे फॉलो करते हे सुद्धा मी तुम्हाला विथ फॅक्ट अँड प्रूफ सांगणार आहे. सो आय एम मुव्हिंग ऑन माय पॉइंट नंबर 4. व्हॉट काइंड ऑफ अप्रोच विल हॅव टू फॉलो? कुठला अप्रोच नेमका आपल्याला फॉलो केला पाहिजे, ग्रामॅटिकल का सराउंडिंग? हा तर समजलेला आहे. 3 मार्ग आहेत, एक बंद आहे, 2 मार्ग ओपन आहे. चला तर बघूयात पॉइंट नंबर 4 मध्ये कुठला मार्ग आपल्यासाठी इझी आहे, युजफुल आहे. I hope all of you participants understood all these 3 important points which I have discussed. So raise your virtual Google hands for moving on. Next slide. I am moving on. Point number 4. What kind of approach we will have to follow? And here is, जसं मी म्हटलं ना, आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल, शिकवायचं असेल, व्हॉटएव्हर भाषा म्हणून डोक्यामध्ये सेव्ह करायचं असेल तर आपल्याकडे 2च अप्रोच अस्तित्वात आहेत. एक आहे ग्रामॅटिकल अप्रोच, एक आहे सराउंडिंग अप्रोच. मग आता मी दोन्ही बद्दल सविस्तर बोलणार आहे, दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स सांगणार आहे आणि शेवटी आपल्याला हे पण सांगणार आहे की आपण यातला कुठला अप्रोच बघितला पाहिजे. ठीक आहे, तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला अप्रोच आहे बेस्ड ऑन ग्रामर. याच्याकडे पहिल्यांदा जाऊयात. आणि या अप्रोच बद्दल मला असं सांगावंसं वाटतं, जेवढे जेवढे इंग्लिश शिकवतात इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा शिकतात, दोन्ही कॅटेगरी, हे काय फॉलो करतात तर 80% टाइम्स किंवा 80% जनता, 80% ऑडियन्स हा ट्रॅक फॉलो करतो, ग्रामॅटिकल अप्रोच फॉलो करतो. हा पारंपरिक अप्रोच आहे, हा ग्रामॅटिकल अप्रोच फॉलो केला जातो. मग याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये जसं मी म्हटलं ना भाषेचं संविधान आहे ग्रामर, त्यामुळे याच्यामध्ये ग्रामरला फॉलो केलं जातं, ग्रामरचा अभ्यास केला जातो आणि ग्रामरला याच्यामध्ये फॉलो केलं जातं, ग्रामरचा स्टडी केला जातो आणि त्या साहाय्याने इंग्लिश शिकली जाते. ठीक आहे, आणि आता थोडंसं याच्यामध्ये मी माझी स्टोरी पण सांगणार आहे, माझा पण अनुभव सांगणार आहे. मग आता थोडंसं माझ्याबद्दल सांगतो, रिअल लाईफ स्टोरी आहे, खरं सांगतो आपल्यासमोर. साधारण एक 7 ते 8 वर्षांपूर्वी जेव्हा मी 11-12 झालं, त्यानंतर कॉलेज लाईफ मध्ये गेलो, त्यावेळी मला सुद्धा जाणीव झाली की सक्सेसफुल व्हायचं असेल तर इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. मग इंग्लिश कसं शिकायचं, मी सुद्धा रिसर्च करायला सुरुवात केली की इंग्लिश कसं शिकायचं, शोधायला सुरुवात केली. मग माझ्यासमोर सुद्धा हे 2 अप्रोच होते. मग
पहिला अप्रोच मी हा चूज केला, कारण मी जिथं जिथं एन्क्वायरीज केली माझ्या लक्षात आलं की इंडियामध्ये 80% टाइम्स हा अप्रोच फॉलो होतो. मग मी सुद्धा हा अप्रोच फॉलो केला. या अप्रोचने इंग्लिश शिकायला सुरुवात केली. आणि जसं की हा अप्रोच सांगतो की इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्याला ग्रामर शिकणं गरजेचं आहे, मी सुद्धा याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि वर्षभर मी ग्रामरचा संपूर्णपणे अभ्यास केला, या अप्रोचवर मेहनत घेतली. आणि 1 वर्षानंतर मला असं वाटलं की ग्रामर 100% आपल्याला येतंय, जमतंय, आता आपण इंग्लिश बोलू शकू किंवा आपल्याला इंग्लिश जमेल. पण 1 वर्षानंतर असा किस्सा घडला की जेव्हा प्रॅक्टिकली बोलायची वेळ आली ना, 2-3 वेळा असं घडलं माझ्या बाबतीत, त्यावेळी तोंडातून शब्द बाहेर पडणार. ग्रामर परफेक्ट झालं होतं, 100% झालं होतं, वर्षभर मेहनत घेतली होती, पण कुठेतरी फेल होतोय असं जाणीव होऊ लागली. फ्लुएन्सी येईना झाली, कॉन्फिडन्स येईना झाला, तोंडाबंद शब्द बाहेर पडेनात, अडकत होतं सर्वच, गुंतागुंत झाली होती. आणि मग मागे वळून बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की हा जो अप्रोच आहे की नाही, ठीक आहे, चांगला आहे, ग्रेट आहे, पण या अप्रोचचा एक ड्रॉबॅक आहे. हा ड्रॉबॅक आहे कारण या अप्रोचनं मी खरं लिटरली आपल्याला सांगतो की माझं इंग्लिश 100% झालं नाहीये. ठीक आहे, कारण या अप्रोच मध्ये बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. पहिला ड्रॉबॅक मी तुम्हाला सांगतो, एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक सांगतो की असं का झालं माझ्या बाबतीत. आय होप तुमच्या बाबतीत पण होत असेल, बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल. रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 10वीला 12वीला बरेचसे हुशार विद्यार्थी असतात, त्यांचं इंग्लिश खूप चांगलं असतं, त्यांना इंग्लिशमध्ये 99, 98 मार्क्स पडतात बोर्डाला, पण आणि त्यांचं ग्रामर सुद्धा चांगलं असतं, ग्रामरमध्ये 15 पैकी 15 मार्क घेतात ते, शाळेचं ग्रामर, कॉलेजचं ग्रामर. पण असे विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिकल लाईफमध्ये इंग्लिश बोलायला जातात तेव्हा काय गॅरंटी आहे की त्या सर्वच विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलता येईल किंवा त्यांचं इंग्लिश परफेक्ट असेल? नाही ना. आणि नसतं असं. मग का? त्यांचं ग्रामर परफेक्ट नसतं का? असतं. अजून एक एक्झाम्पल देतो. बरेचसे इंग्लिश टीचर असतात, एज्युकेटर्स असतात, ज्यांचं ग्रामर परफेक्ट असतं, मग त्या हिशोबानं तर त्या सर्वांनाच परफेक्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, पण तसं नसतं. सॅड फॅक्ट आहे की ग्रामर परफेक्ट असून सुद्धा बरेचसे हुशार विद्यार्थी, एज्युकेटर्स, यांचं इंग्लिश परफेक्ट नसतं. मग काय उपयोग या मेथडचा, या अप्रोचचा? तर हाच याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. कारण जे ग्रामर आपण शिकतो की नाही, ते ग्रामर आपल्या उपयोगाला येत नाही. ठीक आहे, हे मला याच्याबद्दल सांगायचं होतं. आणि मी तुम्हाला रिअल लाईफ आकडेवारी देतो की या अप्रोचमुळं माझं इंग्लिश फक्त 30% सुधारलं. रिअल लाईफ आकडेवारी 30% इम्प्रूव्ह झालं फक्त. पण टार्गेट काय होतं? टार्गेट होतं 100% करायचं, पण झालं फक्त 30%. का झालं, कसं झालं मी तुम्हाला सांगितलं. का नुसत्या वह्या भरल्या माझ्या, 100 पानी 200 पानी, 100% ग्रामर शिकलो, पण ते प्रॅक्टिकल मध्ये अप्लाय झालं नाही. त्यामुळे मी हा मार्ग क्विट केला आणि फायनली या मार्गाकडे वळलो. आणि मी आता याच्याबद्दल तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. या मार्गातला फेल्युअर मी आपल्याला सांगितलेला आहे. 30% फक्त इंग्लिश इम्प्रूव्ह होईल या मार्गानं. आणि त्यानंतर मी वळलो या अप्रोचकडे. या अप्रोचचं नाव आहे सराउंडिंग अप्रोच, बेस्ड ऑन सराउंडिंग. मग हा अप्रोच काय सांगतो? तर हा अप्रोच आपल्याला हे सांगतो की आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल, भाषा शिकायची असेल, तर त्या भाषेचं वातावरण आपल्या आजूबाजूला असलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की इंग्लंडमध्ये जाऊन राहायचं का मग वातावरण निर्माण करायला, किंवा इंग्लंडमधली लोक आजूबाजूला आणायचे का? असं नाहीये. वातावरण जर निर्माण करायचं असेल तर ते मेंदूभोवती करायचं, मग ते आपण घर बसल्या सुद्धा करू शकतो. तर हा अप्रोच काय सांगतो की इंग्लिशचं वातावरण आपल्या मेंदूच्या आजूबाजूला निर्माण करायचं. सांगणार आहे कसं करायचं. हा अप्रोच थोडासा नवीन होता त्यावेळी आणि आता खूप फेमस झालेला आहे. या अप्रोचची पर्सेंटेज डाऊन होत चाललेली आहे आणि या अप्रोचची पर्सेंटेज वाढत चालली आहे. दोनच अप्रोच तुम्हाला बघायला मिळतील आज महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. एक आहे ग्रामरला फॉलो करतात, आणि आता यांच्याबद्दल सांगतो, हे आहे फक्त 20% लोक, जनता हा अप्रोच फॉलो करते. हल्ली ही टक्केवारी वाढत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये एक सिंपल मी तुम्हाला डिफरन्स सांगतो दोन्हीतला. हा अप्रोच जर ग्रामरला फॉलो करत असेल की नाही, तर हा अप्रोच आहे की नाही ग्रामरला विरोध करतो. यस, हा अप्रोच हा ग्रामरला विरोध करतो. हे मला दोन्हीतला डिफरन्स सांगायचा आहे. हा अप्रोच ग्रामरला विरोध करतो, कम्प्लिटली विरोध करतो. म्हणूनच हे दोन वर्ग तयार झालेले आहेत, हे दोन अप्रोच तयार झालेले आहेत. कधी कधी तुम्हाला सुद्धा, तुमच्या मनाला सुद्धा शंका आली असेल, प्रश्न पडला असेल की बरेच जण म्हणतात ग्रामर शिकायचंय, बरेच जण म्हणतात की ग्रामर शिकायचं नाही, विदाऊट ग्रामर इंग्लिश शिका. तर हे दोन वर्ग त्यामुळे निर्माण झाले. हे त्याच्या मागचं सायन्स आहे, हे मी तुम्हाला आज समजावून सांगू इच्छितो की दोनच अप्रोच आहेत आपल्याकडे. मग एकामध्ये ग्रामरला फॉलो केलं जातं, आणि या सराउंडिंग अप्रोचचं काय म्हणणं आहे की ग्रामर आपल्याला शिकायचं नाहीये, आपल्याला त्या भाषेच्या संविधानामध्ये, रूल बुक मध्ये पडायचं नाहीये. हे हा अप्रोच सांगतो. मग कसं शिकायचं? तर ग्रामरची आवश्यकता नाही, या आपल्या आजूबाजूला आपण ते वातावरण निर्माण करायचं आणि त्यानं इंग्लिश शिकायचं. मग आता याच्याबद्दल सांगतो कसं करायचं हे. या अप्रोच मध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश लिसन केलं पाहिजे, लिसनिंग केलं पाहिजे, जास्तीत जास्त इंग्रजी तुमच्या कानावरती पडलं पाहिजे. म्हणजे काय, इंग्लिशचं वातावरण तुमच्या आजूबाजूला तयार होईल.
तुम्ही बऱ्याचदा युट्यूबला वगैरे किंवा बऱ्याचशा मोठ्या लोकांकडनं ह्या ट्रिक्स ऐकल्या असतील की क्रिकेटची कॉमेंट्री ऐका इंग्लिशमध्ये, जास्तीत जास्त इंग्लिश ऐका, इंग्लिश सॉंग्स ऐका, इंग्लिशमध्ये न्यूज ऐका, हे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. तर हे कशासाठी सांगतात ती लोक, तर इंग्लिशचं वातावरण आपल्या आजूबाजूला निर्माण करण्यासाठी. त्यानंतर रिडिंगने सुद्धा आपण वातावरण निर्माण करू शकतो. न्यूजपेपर रीड करायचे इंग्लिशमधनं, इंग्लिश बुक्स वाचायचे, स्टोरीज वाचायच्या, याच्यातनं आपण वातावरण निर्माण करू शकतो. सिंपल ट्रिक. सेकंड थर्ड आहे स्पीकिंगच्या माध्यमातून वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणजे काय, तुम्ही बऱ्याचदा ह्या ट्रिक्स ऐकल्या असतील की सलग 21 दिवस इंग्लिशमध्ये विचार करा, इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं, बरेच जण एक्झाम्पल देतात की सपोज आपल्याला 1 वर्षासाठी इंग्लंडमध्ये नेऊन ठेवलं आणि तुमच्याकडे उपजीविकेचं काहीच साधन नाहीये आणि तुम्हाला फक्त इंग्लिश बोलायचं, तर तुम्ही काय करा, तोडकं मोडकं का होईना वर्षभरात थोडं थोडं इंग्लिश बोलायला लागेल का नाही. हा इफेक्ट असतो सराउंडिंगचा. आणि याच्यामध्ये तुम्हाला इंग्लंडमध्ये जाण्याची गरज नाहीये, आपल्या आजूबाजूला वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. मग ते तुमचं लिसनिंग मधनं होऊ शकतं. दिवसभरात जास्तीत जास्त इंग्लिश ऐका, जास्तीत जास्त इंग्लिश वाचा, जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. या चारही गोष्टीनं म्हणजेच पिलरवरती काम करा. पिलरवरती जर काम केलं, पण याच्यामध्ये एक रिस्क आहे, याच्यामध्ये एक नोट सांगायचे मला, हे आपण करू शकता. आणि मी फायनली तुम्हाला सांगतो की मला याच्यापेक्षा ना हा अप्रोच मच बेटर वाटला, खूप बेटर वाटला. कारण याच्यामध्ये कुठल्याही ग्रामरच्या फंद्यामध्ये आपण पडत नाहीये, अडकत नाहीये रूल्स मध्ये, आणि पिलरवरती आपण डिरेक्टली काम करतोय, लिसनिंग रिडिंग. पण याच्यामध्ये एक तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की असं नाही की तुम्ही हा जो आहे थोडी लॉंग टर्म प्रोसेस आहे, कारण मेंदूवरती काम करायचंय. असं नाही की 2 दिवस तुम्ही जोशामध्ये आलात आणि मस्तपैकी 2-3 दिवस इंग्लिशमध्ये गाणी ऐकलीत, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकली, 24 तास ऐकलीत आणि ती 4थ्या दिवशी म्हणताय की मला इंग्लिश येत नाही. होणार नाही, ते 2-3 दिवसामध्ये होणार नाही. अरे मेंदूभोवती आपली भाषा नाही येते, त्या भाषेचं वातावरण निर्माण करायचं असेल तर तुम्हाला 1-1.5 वर्ष, तुम्हाला 2 वर्ष तरी याला दिलीच पाहिजेत. रोज हे केलं पाहिजे, रोज याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मी सुद्धा ही केली माझ्या लाईफमध्ये. 3-4 वर्षांपूर्वी मी सुद्धा ही केली. जेव्हा या अप्रोचमध्ये फेल झालो, त्यानंतर या अप्रोचला आल्यावरती मला खूप फायदा झाला याचा. पण मी हे डेली करत होतो, डेली जास्तीत जास्त इंग्लिश ऐकत होतो, बोलत होतो, वातावरण निर्माण करत होतो. आणि 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर काय सांगायचं तुम्हाला, रिअल लाईफ फॅक्ट सांगतो, यानं 30% इम्प्रूव्ह झालं. पण 1-1.5 वर्षातच माझं इंग्लिश फक्त आणि फक्त या मेथडमुळे 70% इम्प्रूव्ह झालं. बघा किती, 70% इम्प्रूव्ह झालं. तब्बल 40%ची ग्रोथ. बघा म्हणजे कुठला मार्ग चांगला आहे कुठला नाही तुम्ही ठरवू शकता. मी फक्त तुम्हाला दोन्हीचे प्लस आणि मायनस सांगतोय. आणि कृपया हे पूर्ण ऐकल्याशिवाय मधनं सोडून जाऊ नका. आता तुम्ही युट्यूबवर बघत आहात किंवा गुगल मीट वरती बघत आहात लाईव्ह मध्ये, तुम्ही हे पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय, आता मी मिड मध्ये आहे ना, अजून 5-10 मिनिटांमध्ये हे पॉईंट संपवतोय मी, एंड पर्यंत थांबा. जर मध्येच तुम्ही गेलात तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल आणि तुमचा अभिमन्यू होईल. अभिमन्यू माहितीये ना, अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला होता, तसं तुम्ही अडकाल. अजून पूर्ण मी सांगितलं नाहीये. मी दोन्हीलाच पण चांगलं म्हणतोय आणि म्हणत नाही, आणि दोन्हीला पण वाईट म्हणत नाही. पूर्ण ऐकून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही लेफ्ट होणार असाल किंवा व्हिडिओ सोडणार असाल, सोडू शकता. अर्धवट गोष्टी फॉलो करू नका. तर आता मी येतो या पॉईंटवरती की 70% माझं इंग्लिश यानं इम्प्रूव्ह झालं आणि खूप चांगलं वाटलं मला 1-1.5 वर्ष मेहनत घेतल्यानंतर. आणि त्यानंतर एक फायदा याचा असा पण झाला की कॉन्फिडन्स येत होता, बोलता पण येत होतं, फ्लुएन्सी मध्ये थोडा प्रॉब्लेम नव्हता एवढा. पण काय झालं, 1-1.5 वर्षानंतर लाईफ मध्ये थोडंसं असं झालं की प्रॅक्टिस करायची बंद झालो मी. म्हणजे काही कारणामुळे मी प्रॅक्टिस मला करता आली नाही 2 ते 3 महिने. आणि जसं मी आपल्याला म्हटलं की आपल्याला सलग 1 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष याचं वातावरण आपल्या मेंदूभोवती बनवायचंय. आणि तुम्ही जरा जरी वातावरण तोडलं की तुम्ही ते सगळं विसराल. आणि माझ्या बाबतीत पण हेच झालं. 1 ते 1.5 वर्षानंतर साधारण 2 महिन्याचा माझा गॅप पडला. मी इंग्लिश त्यावेळी ऐकलं नाही, बोललो नाही, प्रॅक्टिसच केली नाही. आणि त्यामुळं माझी पर्सेंटेज त्या 2 महिन्यानंतर काय सांगायचं तुम्हाला, आणि 30% वरती येऊन पडली. आणि 30% येऊन पडली. मग मी परत 6 महिने मेहनत केली आणि परत ते 70% वरती गेली. पण काय आहे ना, लक्षात यायला लागलं, हळूहळू ड्रॉबॅक लक्षात यायला या सिस्टीमचा, की 70 राहतंय, 70च्या वरती काय जाईना, 100 काय होईना, 70 जायला लागले. आणि प्रॅक्टिस थांबवली की खाली जायला लागले. बघा बऱ्याच जणांचं असं होत असेल. आणि हा अप्रोच बरीचशी तरुणाई फॉलो करते आता जॉबमध्ये, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये. मी बघतोय बरेचसे युवा लोक, युथ लोक या अप्रोच पेक्षा हा अप्रोच फॉलो करतात. कर न कर तुम्ही हा अप्रोच फॉलो करताय, एक तर हा करताय ना तर हा करताय, तिसरा अप्रोचच अस्तित्वात नाही अजून. ठीक आहे. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं की 70%च्या वरती काय जाईन झालंय. मग थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची वेळ होती. आणि अजून एक ड्रॉबॅक सांगतो याचा. हा एक पहिला ड्रॉबॅक झाला, तिथंच थांबतोय, वरती जाईन झाले. आणि अजून एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तुम्हाला पटत असेल ना, बघा मी काय म्हणतोय. तो ड्रॉबॅक हा आहे की कधी कधी असं वाटायचं की आपण बरोबर बोलतोय ना, चूक तर नाही ना करत. सारखं वाटायला लागलं की आपण चुकीचं इंग्लिश तर बोलत नाही ना, बरोबर तर बोलतोय का, ती भीती मनामध्ये येऊ लागली.
आणि ती भीती ज्या क्षणी मनामध्ये येते त्यावेळी आपला कॉन्फिडन्स कमी होतो. भले तुम्ही किती फ्लुएंट असाल, फ्लुएन्सीवरती पण ते मॅटर करतं. तुमचं फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्स त्या क्षणी पडेल ज्या क्षणी तुम्हाला भीती वाटेल मनात की तुम्ही बरोबर बोलताय की चुकीचं बोलताय, हेच तुम्हाला माहित नसतं. आणि हे का होतं माहितीये का याच्यामध्ये? मग मला कळून चुकलं, अरे याच्यामध्ये तर आपण ग्रामरला फॉलोच करत नाहीये, ग्रामरला फॉलो करत नाहीये. आणि ग्रामर कोण आहे? कोण आहे ग्रामर? अरे ग्रामर भाषेचं संविधान आहे. एक तर मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की आपल्याला 3च मार्ग आहे. एक आहे नेटिव्ह, तो बंद आहे, राहिले 2 मार्ग. मग मला सांगा, इंग्लिश ही आपली भाषा आहे का? नाहीये. मग ती जर शिकायची असेल तर ग्रामर कोण आहे? भाषेचं संविधान आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की भाषेची चौकट काय आहे, भाषा कशी ऍक्ट होते. आणि हे जर तुम्ही पूर्णपणे फॉलो करत नसाल तर इतर रिस्क फैक्टर वाढतो. इसमें रिस्क बढ़ जाती है कि आप गलती करोगे बिकॉज आपको ग्रामर का बेसिक स्ट्रक्चर ही पता नाही. आपल्याला याच्यामध्ये ग्रामरचं काही बेसिक चौकटच माहित नसते. त्यामुळे याच्यामध्ये चान्सेस वाढतात की तुम्ही चुका करू शकता आणि करतात, बरेच जण होतातच. 30% याच्यामध्ये चुका होतात. काय बरोबर बोलतो काय चुकीचं बोलतो हेच आपल्याला कळत नाहीये आणि त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर वाढतो. आणि हे महत्वाचं नाहीये, महत्वाचं गोष्ट सांगतो मुद्दा. आणि 30% मिस्टेक ज्यावेळी होतात तुमच्या याच्यामध्ये त्यावेळी तुम्ही भाषेचा अपमान करताय, असं माझं स्टेटमेंट आहे खरं खरं. हा म्हणजे काय बघा, एखादी भाषा कुठली असू दे, मग इंग्लिश असू दे, जर्मन असू दे, मराठी असू दे, ती करेक्टच बोलली पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही ती भाषा चुकवता त्यावेळी तुम्ही त्या भाषेचा अपमान करताय. ती कशी तुमची परफेक्ट होईल भाषा? म्हणून मला थोडंसं याच्या ड्रॉबॅक बद्दल बोलावंसं वाटतंय. आता शेवटी मी दोन्ही वरती येतो. बरेच जण आता कन्फ्युज झाले असतील. सुरुवातीला म्हटले की तुम्ही म्हटलं असाल की ग्रामर पण करायचं नाही, मग इथं खुश झाला असाल तुम्ही. यस, ग्रामर आपल्याला करायचं नाही शेवटी फायनली. पण आता मी फायनली तुम्हाला एक स्टेटमेंट देतो. माझ्या बाबतीत पण असंच झालं. 30% यानं इम्प्रूव्ह झालं आणि 70% यानं इम्प्रूव्ह झालं. पण 100 तर झालं नाही ना. 100 तर झालं नाही ना. फायनली एंड गोल काय होतं? बास काय 70 मध्ये खुश झालो का? नाही. फायनली गोल होता 100%. मग मागं होऊन बघितलं, ऑलरेडी 2 ते 3 वर्ष याच्यावरती घालवली होती, वेस्ट केली होती या 2 अप्रोच वरती. आणि मग मागं होऊन बघितलं आणि मनाला प्रश्न विचारले, अनालिसिस केलं, सेल्फ अनालिसिस केलं की का नाही 100% झालं, का इम्प्रूव्ह होऊ शकलं नाही. आणि मग शेवटी काय आलं की एक गोष्ट लक्षात आली, चांगलीच मनाला पटली. एक स्टेटमेंट डोक्यावरती करून ठेवा, सेव्ह करा की जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सुवर्ण मध्य खूप महत्वाचा असतो. कुठलीही गोष्ट अति असून चालत नाही, लो असून चालत नाही. अति असून चालत नाही, लो असून चालत नाही. सुवर्ण मध्य, मिड पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून काय होतं इथं तीच चूक करतोय ना आपण. इंग्लिश शिकताना हीच चूक आपण करतोय. एक अप्रोच असा आहे, एक वर्ग असा आहे जो की ग्रामरला डोक्यावर चढवून बसलेला आहे. ग्रामर करायचं, 100% ग्रामर करायचं. आणि एक वर्ग असा आहे जो ग्रामरला फॉलोच करत नाहीये. कसं होणार आहे? नाही होणार ना. मिड पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मला दोन्हीचे ड्रॉबॅक सांगायचे होते. आता मी याच्याबद्दल पण बोलेन. याच्यामध्ये ग्रामर शिकतो आपण, पण मग माझ्या लक्षात आपण तरी सुद्धा आपल्याला जमत नाही इंग्लिश, आणि याच्यामध्ये ग्रामर शिकत नाही म्हणून जमत नाही. खूपच कन्फ्युज झाला असाल तुम्ही. फायनली इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगतो, याच्यावरती मी आत्मपरीक्षण केलं. 2 ते 3 महिने रिसर्च केला 2-3 वर्षापूर्वी, आणि मग मला कळून चुकलं की काय महत्वाचं आहे. मग माझ्या लक्षात आलं की ग्रामर हे पूर्णपणे वाईट नाहीये, चुकीचं पण नाहीये आणि बरोबर पण नाहीये, हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे काय? अरे ग्रामर का वाईट असेल? जरा मनाला विचारा तुमच्या. एकतर इंग्रजी भाषा ही आपली भाषा नाहीये, मग ग्रामर कोण आहे? ग्रामर भाषेचं संविधान आहे. त्यात सांगितलेलं असतं भाषा कशी वागते, बोलते. मग इंग्लिश आपली लँग्वेज आहे का? नाही. मग ग्रामर तुमचा शत्रू कसा असेल? अरे ग्रामर आपला मित्र आहे, कारण त्या रूल बुक मध्ये, त्या संविधानामध्ये सांगितलंय ना, तुम्ही अशी अशी भाषा बोला, असं भाषा चालते, वागते. मग तो आपला मित्र आहे. मग काय करायचं काय नेमकं? तर मला सरळ सरळ इथं स्टेटमेंट द्यायचंय की ग्रामर वाईट नाहीये. मग का फायदा झाला नाही या मेथडचा? या पद्धतीने ग्रामर शिकून पण का नाही आपल्याला इंग्लिश आलं? तर ग्रामर वाईट नाहीये, ग्रामर शिकण्याची पद्धत वाईट आहे, फ्रॉड आहे, पारंपरिक आहे, पुराणी आहे. हे मला फायनली इथं सांगायचं आहे. आणि ही जी मेथड आहे की नाही, फायनली मला रिव्हील करायचं आहे तुमच्या समोर. ही जी मेथड आहे, हा जो अप्रोच आहे, ग्रामॅटिकल अप्रोच, तो फॉलो करतो ग्रामरला, पण चुकीच्या पद्धतीने आपण ग्रामर शिकतो. याच्यामध्ये ग्रामर कसं शिकलं जातं? तर ग्रामर हे याच्यामध्ये रूल नुसार शिकलं जातं. बघा 99% आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल, इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये लहानपणापासून आपण ग्रामर अभ्यासतोय. 99% ग्रामर शिकवणारे किंवा शिकणारे रूल नुसार ग्रामर शिकतात. म्हणून तर आपण फेल आहोत. सगळ्यात मोठं कारण हे आहे, ग्रामर वाईट नाहीये, ग्रामर कधीच वाईट नाहीये, पण ग्रामर शिकण्याची पद्धत चुकीची आहे. एक एक्झाम्पल देतो, तुमचं डोकं फ्लॅश होईल, वॉश होईल, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. मला सांगा, जीवनामध्ये कुठलीही गोष्ट रूलने शिकून फायदा आहे का? म्हणजे काय? आता क्लिअर साधं सांगतो. मी काय म्हटलं, इंग्लिश काय स्किल आहे ना,
म्हणजे काय, एक एक्झाम्पल देतो. स्विमिंग काय, स्विमिंग पोहणे, क्रिकेट खेळणे, ड्रायव्हिंग, कुकिंग, 4 स्किलचं एक्झाम्पल देतो. हे स्किल आपल्याला येतात ना, बऱ्यापैकी सगळ्यांना येतात. मग हे कसं शिकलो आपण, गाडी चालवायला कसं शिकलो, पोहायला कसं शिकलो, असं शिकलो का? 10वी-12वीला आपल्याला 200 पेजेसचं पुस्तक होतं ड्रायव्हिंगचं, स्विमिंगचं, कुकिंगचं. ते अभ्यासलं आपण, त्याची परीक्षा दिली, रूल्स पाठ केले, 200 पाणी वह्या भरवल्या आणि मग जेवण बनवायला शिकलो, मग पोहायला शिकलो, मग गाडी चालवायला शिकलो. असं शिकलोय का? नाही ना. मग काय केलं, कसं शिकलो, समजून घेतलं, पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घेतली गाडी कशी चालवायची आहे आणि मग गाडी चालवली आणि मग गाडी चालवायला आली. बरोबर का? का असं होईल? स्विमिंगचं 200 पेजेस पुस्तक, वर्षभर स्विमिंगचा अभ्यास केला, थेरी अभ्यासली, रूल अभ्यासले आणि ते कधी प्रॅक्टिकली पाण्यात उडीच मारली नाही, येईल का पोहता? क्रिकेटचं थेरी अभ्यासली आणि कधी बॅटच हातात घेतली नाही, क्रिकेट येईल का खेळता? साधं लॉजिक आहे. मग इथं काय करतोय आपण, इथं तीच चूक करतोय. ग्रामरला थेरी बनवून ठेवलेलं आहे आपण. ग्रामरचं कुठलंही पुस्तक तुम्ही बघा, त्याच्यामध्ये थेरीच आहे, प्रॅक्टिकल कुठं आहे? प्रॅक्टिकल मध्ये कसं यूज करायचं ते कोणच सांगत नाहीये. त्यामुळे हे फेल होतं. त्यामुळे या पद्धतीने आपण कधी शिकू शकत नाही आणि म्हणून ग्रामर शिकून सुद्धा, ग्रामर सीख के भी कोई फायदा नाही. त्यामुळे ग्रामर वाईट नाही, म्हणून ग्रामर हा शब्द बदनाम झालेला आहे. बऱ्याच जणांना ग्रामर बद्दल म्हणून हे लोक ग्रामरवरती टीका करतात या साईडचे. ग्रामर वाईट नाहीये, शिकण्याची पद्धत चुकीची आहे. आणि म्हणून मला म्हणायचंय की ग्रामर आता थोडस इकडे येतोय आणि हे आज जे ग्रामर पूर्णपणे अवॉइड केलं जातं ना, टाळलं जातं ना, हे पण चुकीचं आहे. कारण भाषेची चौकट आपण तोडतोय. मी ऑलरेडी बोललोय की भाषेचे रूल स्ट्रक्चर जर आपल्याला बेसिक माहित नसतील तर भाषेचा तुम्ही अपमान करू शकताय. आणि याच्यामध्ये तुम्ही नुसत्या पिलरवरती काम करताय, याला बेस कुठं आहे? काय गॅरंटी की तुमचा पिलर ढासळणार नाही? आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतं बघा, विचार आपल्या मनाला. तुम्ही जर कळत न कळत हा अप्रोच फॉलो करत असाल तर तुमच्या बाबतीत पण हे झालं असेल. मनामध्ये एक भीती येते की आपण काहीतरी चुकतोय, आपलं इंग्लिश बरोबर नाहीये. आणि तुम्हाला एक सांगतो, इंग्लिश जर टेक्निकली तुमचं बरोबर नसेल ना, तर तुम्ही इंग्लिशमध्ये खूप वीक आहात असं समजलं जातं. मग तुम्ही कितीही फ्लुएन्सीने बोला, कितीही कॉन्फिडेंटली बोला, बेसिक तुमच्या जर चुका झाल्या भाषेच्या स्ट्रक्चरमध्ये, तर तुमचं इंग्लिश कधीही ग्राह्य धरलं जाणार नाहीये. दोन्हीचे अप्रोच तुम्हाला मी ड्रॉबॅक सांगितलेले आहेत. मग काय करायचं, मला सुद्धा हाच प्रश्न पडला, कन्फ्युज झालो मी. आणि मग काय केलं, एक रिसर्च करायला सुरुवात केली. कारण ऑलरेडी 4 वर्ष वाया घालवली होती या 2-2 वर्ष या अप्रोच वरती, रिझल्ट मिळाला नव्हता. मग आत्मपरीक्षण केलं, एका स्टेटमेंट पर्यंत येऊन पोहोचलो की ग्रामर हे पूर्णपणे वाईट नाहीये, ग्रामर आपला दोस्त आहे, शिकण्याची पद्धत चुकीची आहे. हे कळालं पण कळून उपयोगाचं नव्हतं. रिसर्चला सुरुवात केली, आता जे सांगतोय ते सत्य सांगतोय तुमच्या समोर. रिसर्चला सुरुवात केली आणि टार्गेट एकच होतं की इंग्लिश 100% करायचं. आणि मग रिसर्च करत असताना मी काय केलं, संपूर्ण इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केला. पण यावेळी रूलनुसार अभ्यास केला नाही. प्रत्येक इंग्लिशची कॉन्सेप्ट समजावून घेतली आणि पोहणे, स्विमिंग, ड्रायव्हिंग हे जसं शिकलो का नाही, अगदी त्या प्रकारे ग्रामर शिकलो. ग्रामरला समजून घेतलं आणि इथपर्यंत थांबलो नाही. तर ते शिकलेलं ग्रामर, याला मी प्रॅक्टिकल म्हणतो, सराउंडिंग म्हणतो. या सराउंडिंग मध्ये प्रॅक्टिकल मध्ये कसं कसं यूज होतंय ते बघितलं. आणि ज्या क्षणी मला कळालं का नाही, मी हैराण झालो, मी थक्क झालो. मला ज्या क्षणी कळालं का नाही, काय कळालं मला, की आपण प्रॅक्टिकल मध्ये जी वाक्य बोलतो, जे शब्द बोलतो, त्या प्रत्येकामध्ये ग्रामरचा यूज आहे. कण कण में ग्रामर बसा आहे. आपण म्हणतो का नाही, प्रत्येक ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये भगवान आहे. अगदी प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रामर बसलेलं मला दिसलं. आणि मग माझं माइंड ब्लोन झालं. मग लक्षात आलं की ग्रामरला नावं ठेवणारे, ग्रामर चुकीच्या पद्धतीने शिकणारे, हे यांना कधी समजलंच नाहीये की हे नेमकं काय रसायन आहे, काय जादू आहे. त्यामुळे मी एक स्टेटमेंट फायनल तुम्हाला देतो की मी काय केलं, ग्रामरचा अभ्यास केला, ग्रामर अभ्यासलं, ग्रामर युजफुलच आहे, पण प्रॅक्टिकली अभ्यासलं. आणि एवढं करून थांबलो नाही, तर ते प्रॅक्टिकल मध्ये कसं युज होतंय बघितलं. आणि जीवनाच्या प्रत्येक ईच आणि एव्हरी फील्ड मध्ये प्रॅक्टिकल मध्ये ग्रामर युज होत आहे. फक्त ते आपल्याला माहित पाहिजे की या क्षणी आपण काय काय युज केलंय. आणि मग मी काय केलं, ग्रामरला अभ्यासलं पण प्रॅक्टिकल मध्ये अभ्यासलं. आता बघा, 2 शब्द तुमच्या समोर आले असतील, 2 शब्द तुमच्या समोर आले असतील. एक आहे प्रॅक्टिकल, एक आहे ग्रामर. यस, प्रॅक्टिकल ग्रामर, हे मला आपल्याला सांगायचंय. म्हणजे या अप्रोचने मला रिझल्ट मिळाला नाही, या अप्रोचने मिळाला नाही. आणि एक रिसर्चला सुरुवात केली, 1 ते 1.5 वर्ष रिसर्च केला याच्यामध्ये. आणि ग्रामर संपूर्ण अभ्यासलं, पण ते प्रॅक्टिकली युज करायला शिकलो. कसं कसं युज होतं बघितलं. आणि संपूर्ण इंग्लिश ग्रामरला मी प्रॅक्टिकल बनवलं, स्किल बनवलं. आणि यातनं मी इंग्लिश शिकलो. आणि काय सांगायचं तुम्हाला, ऍट दी एंड हे करता करता 1.5-2 वर्षानंतर ऑटोमॅटिक आय वॉज द मास्टर ऑफ इंग्लिश. माझं इंग्लिश 100% डेव्हलप झालं. एका क्षणी मला जाणवू लागलं की माझं इंग्लिश 100% झालेलं आहे. कसं झालं, का झालं, मागं पण बघितलं आणि मग कळालं. मी तुम्हाला हे जसं सांगितलं की ग्रामर वाईट नाही, ग्रामर चुकीचं नाहीये, पण ते ग्रामर प्रॅक्टिकली ऐसा ग्रामर, आपको ग्रामर सीखना है, ग्रामर क्यों बुरा होगा, बट ऐसा ग्रामर जो किसी के काम आए, जो प्रॅक्टिकल में यूज हो, लाईक स्विमिंग, लाईक क्रिकेट. कॉन्सेप्ट समजून घ्यायची, प्रॅक्टिकली जीवनाच्या प्रत्येक पॉईंट मध्ये ती वापरायची, ती वापरायला आली पाहिजे. आणि हे असं कोण करत नाहीये. आणि याच्यामधून
जन्म झाला, याच्यामधून जन्म झाला फायनली मी तुम्हाला सांगतोय एका नव्या अप्रोचचा. काय झालं, नवीन तर अप्रोच झाला ना, कारण मी हा अप्रोच फॉलो केला नाही, हा अप्रोच फॉलो केला नाही, आणि फायनली माझं इंग्लिश 100% झालं. या अप्रोचनं नाही झालं, या अप्रोचनं नाही झालं. हे मध्ये दिसलं ना, तिसरा डोळा, थर्ड अँगल, जीवनाकडे बघण्याची तिसरी दृष्टी, एक नवीन अँगल, प्रॅक्टिकल ग्रामर, याच्यामुळे माझं इंग्लिश 100% झालं. आणि म्हणून फायनली मी हा अप्रोच तुमच्या समोर लॉन्च करतोय. हा आहे जीपीए अप्रोच. येस, काय आहे जीपीए अप्रोच, समजलं का? मी जे ऍड मध्ये, ट्रेलर मध्ये आपल्याला म्हटलं होतं, जीपीए अप्रोच इंग्लिशचं सगळ्यात मोठं रहस्य. जीपीए अप्रोच म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, माझी 2 वर्षांची मेहनत आहे, रिसर्च आहे. आणि असा रिसर्च ज्यानं माझं इंग्लिश 100% झालं. जो रिसर्च याला फॉलो करत नाहीये, याला फॉलो करत नाहीये, पण दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि ड्रॉबॅक काहीच नाहीये. ग्रामर अभ्यासायचं आहे, पण प्रॅक्टिकली अभ्यासायचं आहे ऍज अ स्किल. आणि म्हणून फायनली जीपीए अप्रोच मी आपल्या समोर लॉन्च करतोय. हा हिअर इज जीपीए अप्रोच. हा आहे जीपीए अप्रोच. बघा, व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. ग्रामॅटिकल प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे जीपीए म्हणजे काय? ऐसा ग्रामर जो प्रॅक्टिकली यूज हो. आता याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. मी येतोय माझ्या 4थ्या पॉईंट मध्येच आपण आहोत. सराउंडिंग अप्रोच बघितलाय, ग्रामॅटिकल अप्रोच बघितलाय, दोन्हीचे ड्रॉबॅक बघितले, आणि फायनली असा अप्रोच जो की तुम्हाला सक्सेस मिळवून देणारच आहे, त्याचा शोध लागलेला आहे 2 वर्षापूर्वी, तो मी आपल्या समोर मांडतो. आणि मी तुम्हाला फायनली इथं सांगतोय की हा अप्रोच तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. ओके, मी काही कोणाची कॉपी करत नाहीये. तुम्ही बघा, कुठेही बघा, हा कंटेंट जर तुम्हाला मिळाला तर सर्च करा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, कुठंच मिळणार नाहीये. कारण हे मनापासून बोलतोय, हृदयापासून बोलतोय, म्हणून तुम्हाला कनेक्ट होत असेल. ठीक आहे, कारण ही मेहनत आहे 2 वर्षांची, म्हणून एक आग आहे मनामध्ये. कारण ज्या क्षणी माझं इंग्लिश 100% झालं ना, त्या क्षणी मला वाटलं की मी खुश झालो. पण दुसऱ्या क्षणी मनामध्ये आलं की माझं इंग्लिश तर 100% झालंय, पण बाकीच्यांचं काय? म्हणून हा प्रयत्न या वर्कशॉपच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय, तुम्हाला जर इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुमच्या पुढे 2च मार्ग आहेत. या इंडियामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चुकू शकताय. कदाचित तुम्ही हा मार्ग फॉलो केला असेल किंवा कराल, किंवा हा कराल, पण याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही करू शकता बिंदास, पण 30%च्या वर याच्यामध्ये जाणार नाही, 70%च्या वर याच्यामध्ये जाणार नाही. मग 100% करायचं असेल तर तुम्हाला जीपीए अप्रोचच स्वीकारला पाहिजे, जी की आधुनिक पद्धत आहे, जी की क्रांतिकारी पद्धत आहे, एक रिसर्च आहे. माइंड ब्लोइंग जीपीए अप्रोच मी आपल्या समोर सादर करतोय. हा आहे जीपीए अप्रोच. ग्रामर को प्रॅक्टिकल तरीके से अभ्यास नाही, पूर्ण ग्रामरला विरोध करायचा नाहीये. ग्रामर शिकायचं, सगळं शिकायचं, 100% ग्रामर शिकायचं, पण ते प्रॅक्टिकली शिकायचं. एकही रूल शिकायचा नाहीये. याला म्हणतो मी जीपीए अप्रोच. शॉर्ट मध्ये मी जीपीए अप्रोच सांगतो. ही आहे जीपीए अप्रोचची बिल्डिंग. जीपीए अप्रोच आपल्याला काय सांगतो की इंग्लिश एक भाषा आहे. इंग्लिशकडे एक भाषा म्हणून बघा. बाद झालं, आतापर्यंत फक्त विषय, शाळेतला विषय म्हणून बघितलाय. ही एक भाषा आहे, आणि जी समजून घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी वापरली जाते. आणि त्याच्यामध्ये 4 पिलर आहेत, हे जीपीए अप्रोच सांगतो. 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. 4ही पिलर इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आणि आता मला साधं लॉजिक सांगायचं. मी म्हटलं ना मगाशी, इंग्लिश जर 100% करायचं असेल तर 4ही पिलर 100% करायचे आहेत, बरोबर ना? मग मला सांगा, पिलर कुठे असतात? पिलर कुठे असतात? प्रॅक्टिकल नॉलेज सांगतोय मी. पिलर कुठे असतात? जमिनीवर असतात, हवेत असतात, की पाण्यावरती असतात? जमिनीवर असतात ना. अरे, पिलर जमिनीवर असतात. मग हे सुद्धा पिलर जमीन, या पिलर खाली पण एक जमीन पाहिजे ना. हो, मग या पिलर खाली पण एक जमीन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नुसती जमीन असून नाही चालणार. आपल्याला माहितीये, घर, एखादी बिल्डिंग, एखादं स्ट्रक्चर बांधायचं असेल तर जमिनीखाली बेस असणं गरजेचं असतं. फाउंडेशन इम्पॉर्टंट असतं. ऐकलंय का आतापर्यंत? बरेच जण म्हणतात बघा, माझं बेस कच्चा आहे, फाउंडेशन कच्चा आहे. बघा, कुठलीही इमारत बांधायची असेल, बिल्डिंग बांधायची असेल, मग ती बुद्धीची असू दे किंवा दगडाची असू दे, दगड विटांची असू दे, त्याच्यात जमिनीच्या खाली बेस असणं इम्पॉर्टंट असतं. आणि तुमचा बेस इतका जेवढा स्ट्रॉंग ना, तेवढी स्ट्रॉंग तुमची बिल्डिंग टिकते. बघा, प्रॅक्टिकल मध्ये प्राचीन भारताच्या अशा कितीतरी वास्तू आहेत ज्या आजही आहे अशा आहेत, कारण त्यांचे बेस स्ट्रॉंग होते. आणि आपण बघतो हल्ली बांधलेल्या काही इमारती म्हणा, काय वॉटेवर, काही म्हणतोय मी, थोड्या दिवसात 2, 3, 4, 5 महिन्यामध्ये कोलॅप्स होतात, कारण बेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून हे 4 पिलर 100% करायचे मान्य, तरच इंग्लिश 100% होईल. पण पिलरवरती काम करून उपयोगाचं नाहीये. नुसतं पिलरवरती का काम करणार तुम्ही? त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे एक जमीन, आणि त्या जमिनीच्या खाली एक बेस असणं गरजेचं आहे. हा, या बेस बद्दल मी बोलतोय. हा आहे तुमचा बेस. हा बेस. पण या बेस मध्ये मग काय भरायचं? डुप्लिकेट माल का क्वालिटी माल? क्वालिटी पाहिजे, डुप्लिकेट नको आपल्याला. मग काय भरायचं याच्यामध्ये? कुठल्या कंपनीचं सिमेंट भरायचं, वाळू भरायची? तर तेच मी आपल्याला सांगतोय की या बेस मध्ये तुम्हाला ग्रामर भरायचंय, ग्रामर इन्स्टॉल करायचंय या बेस मध्ये. पण कुठलं ग्रामर? फ्रॉड ग्रामर, रूल नुसार ग्रामर? नो, ऐसा ग्रामर जो प्रैक्टिकल में यूज हो.
प्रॅक्टिकल ग्रामर, जे जे ग्रामर प्रॅक्टिकल मध्ये युज होतंय ते ग्रामर आपल्याला याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं, की आपल्या माइंड मध्ये हा बेस इन्स्टॉल करायचा आहे. आणि ज्या क्षणी तुमचा हा बेस 100% होईल का नाही, म्हणजे तुमच्या लक्षात येते का मी काय म्हणतोय, पिलरवरती काम नाही करायचं, बेस पासून मुळापासून काम करायचं, मग इंग्लिश डोक्यामध्ये सेव्ह होणार आहे. म्हणून ग्रामर विथ प्रॅक्टिकल, संपूर्ण ग्रामर शिकायचं पण प्रॅक्टिकली शिकायचंय, ते वापरायला शिकायचंय आणि बेस 100% करायचं. आणि ज्या क्षणी मी तुम्हाला लिहून देतोय तर ऑन रेकॉर्ड बोलतोय, ज्या क्षणी तुमचा हा बेस 100% होईल का नाही ग्रामर विथ प्रॅक्टिकल, तुमचे चारही पिलर 100% होतील, तुम्हाला पिलरवरती काम करावं लागणार नाही. आणि ज्या क्षणी हे चारही पिलर 100% होतील, तुम्ही इंग्लिशमध्ये समजून घेऊ शकाल आणि व्यक्त होऊ शकाल, म्हणजेच तुमची इंग्लिश 100% डेव्हलप होईल. मग स्पीकिंग पण आलं यार, स्पीकिंग एक पिलर आहे. आतापर्यंत आपण इंग्लिशकडे भाषा म्हणून बघत नाही, स्पीकिंग मोठं वाटतं आपल्याला, त्यानंतर इंग्लिश मोठं वाटतंय. नाही, इंग्लिश आधी भाषा आहे, मग 4 पिलर आहेत, मग स्पीकिंग एक पिलर आहे. उलट सांगालो मी तुम्हाला. जर असं थोडा त्या डबक्यातनं वर या, बेडकासारखं झालं आपलं जीवन, तेवढाच त्या डबक्यापुरता विचार करतोय आपण, पण जग खूप मोठा आहे, थोडासा मोठा विचार करा, आपल्या ब्रेनची उंची वाढवा. आणि मी आपल्याला सांगतोय फायनली जीपीए अप्रोच. काय सांगतो जीपीए अप्रोच? बेस पासून काम करायचं, बेस मध्ये क्वालिटी, ग्रामर विथ प्रॅक्टिकल, जे मी आपल्याला सांगितलं, नुसतं ग्रामर नको आहे. आता हे सांगत असताना मागच्या 2 अप्रोच वरती टीका करायची वेळ आलेली आहे फायनली, विथ प्रूफ. या बिल्डिंगला, ही बिल्डिंग तुमच्या समोर आहे, याला अनुसरून मी दोन्हीवरती टीका करतोय, मग तुम्हाला समजेल की दोन्हीमध्ये काय चुकतं. ठीक आहे, एक सेकंड मी तुम्हाला फक्त सांगतो. हा आहे बेस्ड ऑन ग्रामर, जे की 80% जनता वापरते, ग्रामर रूल नुसार शिकते, बरोबर आहे. आता याच्यावरती मला काय बोलावं असं वाटतं, साधं लॉजिक आहे, इमेज मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये काय केलं जातं माहितीये का, ग्रामर शिकलं जातं, पण ग्रामर विथ प्रॅक्टिकल नाही, ग्रामर विथ रूल. आणि ज्या वेळी तुम्ही ग्रामर विथ रूल शिकता का नाही, तुमचे पिलर कधीच वर जाणार नाही. दलदल बघितले का, दलदल, दलदलीमध्ये पाय अडकल्यावर कसं होतं, गटांगळ्या खातो ना आपण, वरती येता येत नाही. अगदी त्याच प्रकारे जर तुम्ही बेस करता ठीक आहे, पण ग्रामर विथ रूल पुराण्या पद्धतीनं जर आपण केलं तर काय होणार आहे, ही खूप मोठी दलदल तयार होईल आणि त्याच्यावरती तुमचा 4 पिलर काय, एकही पिलर वर चढणार नाही, आयुष्यात वर चढणार नाही, तुमची जमीन सुपीक होऊ शकत नाही कधी याच्यामुळे. हे मला सांगायचं फायनली याच्यामध्ये. हा या अप्रोचचा ड्रॉबॅक आहे. आणि या अप्रोचचा ड्रॉबॅक जर तुम्ही बघितला तर तुम्हालाच कळेल की तुम्ही काय चूक करताय. बरेच जण हा अप्रोच हल्ली फॉलो करतात, मी आता नाव कोणाचं घेत नाही, पण बरेच जण, जेवढे इंडियामध्ये कोचिंग म्हणा, इन्स्टिट्यूट म्हणा, एज्युकेटर म्हणा, स्टुडंट म्हणा, कोणी जे इंग्लिश शिकवतात शिकतात, कोणी अगदी सामान्य माणूस असेल किंवा मोठा माणूस असेल, हे दोनच अप्रोच फॉलो करतात. पण त्या दोन्ही मधल्या चुका मी आपल्याला सांगवलंय. याच्यामध्ये चूक सांगतो आपल्याला, याच्यामध्ये काय केलं जातं, पिलरवरती काम केलं जातं. म्हणजे काय काय म्हटलं जातं बघा, हे मी जसं मगाशी म्हटलं, सराउंडिंग अप्रोच. काय म्हणतात, इंग्लिशमध्ये ऐका, जास्तीत जास्त इंग्लिश ऐका, इंग्लिश गाणी ऐका, क्रिकेटची कॉमेंट्री ऐका, स्टोरी वाचा, बरोबर की नाही, हे यांचे फंडे. त्यानंतर स्पीकिंगला काय सांगितलं जातं, एक ट्रिक ऐकली का तुम्ही फेमस, 21 दिवस इंग्लिशमध्ये विचार करा आणि 22व्या दिवशी तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. इंग्लिशमध्येच बोलायचं. बोलताना काय म्हणतो आपण, कहने के लिए सुनने के लिए अच्छा है लेकिन प्रॅक्टिकल नाही आहे, डायलॉग आहे ना तो, अगदी त्याच प्रकारे हे आहे. म्हणजे काय, 21 दिवस विचार करा, अरे एखादी भाषा माहितच नाहीये तुम्हाला आणि त्याच्यामध्ये विचार करा, बोलण्याचा सराव करा. म्हणजे काय, मी जर तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला ट्रिक सांगतो, चला जॅपनीज येत नाही ना, 21 दिवस जॅपनीज मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा, विचार करा, जर्मन मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा, येईल का बोलता? नाही ना, अरे इंग्लिश सेव्ह नाहीये डोक्यामध्ये, हे मान्य करा ना. त्यामुळे हा अप्रोच फ्रॉड आहे. आणि याच्यामध्ये काय करतो आपण, सराउंडिंग अप्रोच मध्ये नुसतं पिलरवरती काम करतोय. म्हणजे काय, बेस नाहीये त्याला. कळालं का 70%च्या वर जात नाही, म्हणून 70%च्या वरती जात नाहीये, कारण याला बेसच नाहीये, म्हणून कॉन्फिडन्सची कमी आहे, म्हणून फ्लुएन्सी येत नाहीये. मला माहिती आहे बऱ्याच जणांना इंग्लिश बोलताय, ऐकलेलं समजतं. मेजरली सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, 80% जनतेचा हा प्रॉब्लेम आहे की इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही. का बोलता येत नाही, कळतं इंग्लिश, बेसच नाहीये त्याला, नुसत्या पिलरवरती काम करतोय. नुसते पिलर कधी हवेत बांधणार आहे का, नाही जमणार. ओके, म्हणजे काय, अतिपणा चाललाय आपला, एकतर अति करतो किंवा लो करतो आपण. म्हणजे काय, एकतर पिलरला फॉलो करायचं, नाहीतर एकतर बेसला फॉलो करायचं. नो, चालणार नाही. तुम्हाला पिलर आणि बेस दोन्हीवरती काम केलं पाहिजे. पहिला काम बेसवरती केलं पाहिजे, ग्रामर विथ प्रॅक्टिकल इन्स्टॉल केलं पाहिजे, मग 4 पिलर ऑटोमॅटिक इन्स्टॉल होतील आणि भाषा 100% होईल. हा आपल्याला जीपीए अप्रोच सांगतो. फायनली मी 4 पॉईंट कव्हर केलेले आहेत. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. मी जे येतोय माझ्या 5व्या पॉईंट कडे. जर हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील आणि ब्रेन वॉश झालं असेल तर गुगल मीटचा व्हर्च्युअल झूम हँड तुम्ही गुगल मीटचा व्हर्च्युअल गुगल हँड रेज करायचा आहे. ठीक आहे, आणि हे जर समजलं असेल, काहीतरी युनिक वाटलं असेल, युट्यूबला बघत असाल तर चॅट मध्ये टाकायचं आहे तुमचा फीडबॅक. ठीक आहे, हे मला सांगायचं होतं. फायनली आता मी येतोय माझ्या 5व्या पॉईंट कडे, ऍक्शन. व्हाय झाला,
व्हॉट झाला, हाऊ झाला, अप्रोच झाला. अप्रोच मध्ये 3 अप्रोच बघितले, 2 मागासलेले सडलेले अप्रोच बघितले आपण, जे की पारंपरिक आहेत, फ्रॉड आहेत, आणि एक नवीन अप्रोचचा जन्म झालाय जो की माझा रिसर्च आहे, 2 वर्षाची मेहनत आहे, तो मी आपल्या समोर मांडलाय. जर आपल्याला इंग्लिश इंप्रूव्ह करायचं असेल, इथपर्यंत तुम्ही बघताय, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी पटत असेल, डोक्याला मनाला भिडत असेल, म्हणून तुम्ही इथपर्यंत थांबलाय. म्हणून मला आपल्याला हे सांगायचंय की इंग्लिश 100% इंप्रूव्ह करायचं असेल तर जीपीए अप्रोच शिवाय पर्याय नाही. तुम्ही करून बघाल. म्हणून म्हणून तर मी सांगतोय ना, ही आकडेवारी, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं, या इंडियाचं, की 90% लोकांना साधी फॅक्ट नाही, जरा याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. 90% लोकांना इंग्रजी भाषा ही डोक्यामध्ये सेवच नाहीये. का नाहीये? शिकवण्याची पद्धत चुकीची आहे म्हणून नाहीये. शिकवण्याची पद्धत फ्रॉड आहे. एकतर सराउंडिंग अप्रोच करतो आपण किंवा ग्रामॅटिकल अप्रोच करतो, दोन्ही मधले ड्रॉबॅक आहेत, म्हणून आतापर्यंत इंग्लिश जमलेलं नाहीये. मग आता जमू शकतंय का? हो, जमू शकतंय, काहीच हरकत नाहीये. हे बघा, आतापर्यंत आपण पुराणा चष्मा लावत होतो, जे चष्मा का एकदम ब्लॅक चष्मा, काहीच दिसत नाही पुढचं. तुम्ही जर लाल चष्मा लावला तर जग लाल दिसेल, येलो लावला तर येलो दिसेल. अगदी त्याचप्रमाणे अवघड चष्मा असेल तर इंग्लिश अवघडच आहे. पण मी तुम्हाला तिसरा अँगल देतोय, तिसरा चष्मा देतोय, तिसरा डोळा देतोय, जीवनाकडे, आयुष्याकडे, इंग्लिशकडे बघण्याची एक नवीन पद्धत, एक नवीन माइंडसेट तुम्हाला देतोय. अशा पद्धतीने इंग्लिशकडे बघा. इंग्लिश खूप इझी आहे, 100% इंग्लिश करायचं. जीपीए अप्रोच मी आपल्या समोर मांडतोय. आय होप आपल्याला हे समजलं असेल. आणि त्यानंतर मी येतो माझ्या 5th पॉइंटकडे, 5वा पॉइंट, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. तो पॉइंट काय आहे? पॉइंट नंबर 5, ऍक्शन. आता इथपर्यंत सर्व काय आलं? ऍक्शन जीवनामध्ये खूप महत्वाची असते. जर आपण ऍक्शनच घेतली नाही तर काहीच होत नाही. नुसतं ऐकून काय होत नसतं ना. मग आता वेळ आली ऍक्शन घ्यायची. तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे, इंग्लिश तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं. मग काय ऍक्शन आहे? सिंपल ऍक्शन आहे, उद्यापासून जीपीए अप्रोच फॉलो करायचा आणि इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं. बरोबर का? मग इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं. मग इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं? फॉलो द जीपीए अप्रोच. तुम्ही स्वतःहून पण करू शकता, पण स्वतःहून करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील. मी असं म्हणणार नाही, पण स्वतःहून करताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतील, कारण एकतर हा अप्रोच तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एखादा, बरेच जण असं म्हणतील, लेक्चर ऐकून प्रभावित होतील, मोटिवेट होतील आणि म्हणतील की उद्यापासून मी बाजारातनं पण 10-12 पुस्तकं आणतो आणि तुम्ही सांगितलं तसं अभ्यास करतो. होणार नाही. बाजारातनं पुस्तकं आणताय म्हणजे काय? तुम्ही जुन्या अप्रोचकडे जाताय. एखादा म्हणेल नाही सर, मी युट्यूबवरती व्हिडिओज बघतो आणि ग्रामर समजून घेतो. समजून घेऊन काय होणार नाहीये. कोण व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे का प्रॅक्टिकल मध्ये? आईशी बोलताना ग्रामर हे कसं युज होतं, वडिलांशी बोलताना कसं युज होतं, कट्ट्यावरती मित्रांशी गप्पा मारताना कसं युज करायचं, कोणी सांगितलं आतापर्यंत? ग्रामर कितीही तुम्ही समजून घेतला तरी ते प्रॅक्टिकल जोपर्यंत ऍक्ट होत नाही, युज होत नाही, वापरायची अक्कल येत नाही की नाही, तोपर्यंत नाही युज होणार त्याचा. आणि म्हणून फायनली मला एक स्टेटमेंट इथं द्यायचंय की ज्या क्षणी माझं इंग्लिश 100% झालं 2 वर्षापूर्वी, त्या क्षणी मनाला असं वाटलं की माझं इंग्लिश 100% झालं, पण एवढ्यावरती खुश होऊन गरजेचं नाहीये. माझं झालं, पण दुनियेचं काय, महाराष्ट्राचं काय? माझ्या महाराष्ट्रामध्ये 90% लोकांना इंग्लिश येत नाहीये, फक्त चुकीच्या मेथडमुळे. मग कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं होतं. म्हणून डोक्यात आलं की मी जे शिकलोय ते आता शेअर करायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं, पसरवायचं, एक मोहीम सुरू करायची, अभियान सुरू करायचं. आणि म्हणून हा जीपीए अप्रोच मी एका कोर्सच्या माध्यमातून, एका प्रोग्रामच्या माध्यमामध्ये बनवला, तयार केला, कारण हे पोहोचणं गरजेचं होतं लोकांपर्यंत. आता मला सगळं काय आलंय, हा रिसर्च, हा 2 वर्षाची मेहनत, याला मी एका कोर्सचं, एका प्रोग्रामचं डिझाईन, म्हणजे रूप दिलं, स्वरूप दिलं, आणि याच्यामधनं, याद्वारे मी लोकांना, स्टुडंटना महाराष्ट्रातल्या गाईड करतोय की इंग्लिश कसं शिकायचं जीपीए अप्रोच, संपूर्णपणे जीपीए अप्रोच. आणि फायनली हा प्रोग्राम मी आपल्या समोर लॉन्च करतोय. हा आहे प्रोग्राम, ठीक आहे. याचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. हा प्रोग्राम, या प्रोग्रामचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. ऍक्च्युली हा प्रोग्राम नाहीच आहे, ही एक मोहीम आहे, एक धडपड आहे, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे महाराष्ट्रातली टक्केवारी वाढवण्याचा, महाराष्ट्रातील प्रत्येकाला इंग्लिशमय बनवण्याचा, जागतिक भाषा सक्सेसफुल बनवण्याचा. आणि ही बी मास्टर ऑफ इंग्लिश हा कुठलाही स्पोकन प्रोग्राम नाहीये, इंग्लिश स्पीकिंगचा प्रोग्राम नाहीये. बेसिक बी मास्टर ऑफ इंग्लिश, इंग्लिशचे मास्टर व्हा. अरे स्पोकन तर खूप मोठा, छोटी गोष्ट आहे. आतापर्यंत आपल्याला एवढं वाटतं की इंग्लिश स्पीकिंग, अरे इंग्लिश स्पीकिंग त्याचा एक पार्ट आहे. इंग्लिशकडे एक भाषा म्हणून बघा. बी मास्टर ऑफ इंग्लिश हा माझा प्रोग्राम आहे, ही मोहीम आहे. आणि याच्यामध्ये मी जीपीए अप्रोच मानतोय. मी म्हटलं ना, जीपीए अप्रोच तुम्ही स्वतःहून करू शकता, पण स्वतःहून करताना बऱ्याचशा अडचणी येतील, कारण हे कुठंच तुम्हाला बघायला मिळणार नाही. ऑन रेकॉर्ड सांगतोय. तुम्हाला जर कुठे बघायला मिळालं तर मला चॅलेंज करा, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो जीपीए अप्रोच आहे, म्हणतात ना जीवनामध्ये मार्गदर्शक गुरु खूप महत्वाचा असतो, मेंटॉर, कारण त्यानं तो आधीचा मार्ग बघितलेला असतो. म्हणून जीपीए अप्रोचचा तुम्हाला कोणीही दुसरा गुरु मिळणार नाही, मेंटॉर मिळणार नाही. म्हणून मी आपला हात आपल्या समोर करतोय की मी इन्व्हाइट करतोय आपल्याला की तुम्ही हा जीपीए प्रोग्राम जॉईन करू शकता आणि एका नवीन अँगलने इंग्लिश शिकू शकता. याच्यामध्ये, या प्रोग्राममध्ये मी आपला गुरु होईल, मार्गदर्शक होईल, मेंटॉर होईल. आणि जो जीपीए अप्रोच मी या 90 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडलाय, ही बिल्डिंग, जीपीए अप्रोच म्हणजे काय, ही बिल्डिंग
बेसपासून इंग्लिश 100% करण्याचा प्रयत्न हे मी आपल्याला गाईड करून देतोय स्वतः याच्यामध्ये जीपीए अप्रोच याच्या माध्यमातून, वी मास्टर ऑफ इंग्लिश या प्रोग्रामच्या माध्यमातून हा आहे प्रोग्राम. आणि हा मी फायनली आपल्या समोर लॉन्च करतोय. आपल्याला जर आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल, आणि याच्यामध्ये काय होणार आहे, आतापर्यंत जे सांगितले ते सगळं होणार आहे. याच्यामध्ये ग्रामर विथ प्रॅक्टिकल तर होणारच आहे, पिलरवरती पण काम होणार आहे, स्पीकिंग पण आलं, सगळंच आलं, इंग्लिश 100% होणार आहे. हे जे मी बोललो म्हणा ते सगळं ईच अँड एव्हरी ऍस्पेक्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहे. मग हा जो आपला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये काय, स्पीकिंग, स्पोकन इंग्लिश म्हणजे काय, इंग्लिशचा पिलर 100% होणार आहे, रिटन इंग्लिश, रिटनचा 100% होणार आहे, ग्रामर होणार आहे, होकॅबलरी. आता होकॅबलरी बद्दल पण बऱ्याच जणांना खूप भीती असते की सर ना मला बोलताना शब्दच कमी पडतात, होकॅबलरी कमी पडते. कसं असतं माहितीये का, आपल्या माइंडवरती असतं. एक मानसिकता असते गुलाम मानसिकता, गुलामगिरी, आणि एक असते राजे. गुलामाकडे काय असतं, गुलामाकडे काही नसतं, तो चाकरी करतो दुसऱ्याकडे ना, गुलामगिरी करतो. मग ती मानसिकता असेल की नाही, काय वाटतं माझ्याकडे काही नाहीये. आणि राजेची मानसिकता असली की नाही, राजे म्हणजे काय, किंग काय, सगळं जग त्याचं असतं, जग जिंकलेलं असतं. मग मी तुम्हाला आता होकॅबलरी बद्दल जास्त लांबट लावत नाही, एका लाईन मध्ये सांगतो. हा प्रोग्राम केल्यानंतर तुम्ही होकॅबलरीचे किंग व्हाल. म्हणजे काय, अरे तुम्हाला कधी असं वाटणारच नाही की कुठला शब्द मला येत नाही. होकॅबलरीचे किंग, पाहिजे तेव्हा कुठलाही शब्द वापरू शकतोय. होकॅबलरीचे किंग, गुलाम नाही. आता गुलाम आहात होकॅबलरीचे. हे होकॅबलरी बद्दल बोलतोय. आणि फायनली अजून एक अनाउन्समेंट करायचं, हा प्रोग्राम फक्त इंग्लिश डेव्हलपमेंटचा नाही आहे. इथं दिसत असेल तुम्हाला, इंग्लिश डेव्हलपमेंट प्रोग्राम विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. इंग्लिश डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट दोन्हीचा कॉम्बो आहे. ओके, नुसतं इंग्लिश डेव्हलपमेंट नाहीये. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट माहित असेल तुम्हाला. म्हणजे माझा प्रयत्न काय आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये 100% करायचंय. पण मला सांगा, नुसतं इंग्लिश तुम्हाला आलं आणि प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही ते अप्लायच करत नाही तर काय उपयोग. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे 4 महत्वाचे स्किल आहेत, तुम्ही ऐकले असतील. स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिलं स्किल आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, बोलता तर आलं पाहिजे ना प्रॅक्टिकली. कम्युनिकेशन स्किल इंग्लिशमध्ये. हल्ली लोकांना मराठीमध्ये कम्युनिकेट करता येत नाही ऑफिशियली. त्यामुळं कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे मला सांगायचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू स्किल. इंटरव्ह्यू बघितलं असेल, बरेच जण इंटरव्ह्यूची मानसिकता नसते लोकांची, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देताना भीती वाटते. तर त्याच्यावर आपण काम करतो. इंग्लिश शिकायचंय, पण त्यानंतर ते कम्युनिकेशन करताना कसं वापरायचं, इंटरव्ह्यूमध्ये कसं वापरायचं, हे पण आपण शिकणार आहे. हे 2 स्किल. आणि त्यानंतर तिसरं स्किल आहे प्रेझेंटेशन स्किल. आता प्रेझेंटेशन स्किल तर एवढं मोठं इम्पॉर्टंट आहे, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला प्रेझेंटेशन करावं लागतं. प्रेझेंटेशन म्हणजे बोलणे, पब्लिक स्पीकिंग. आणि चौथं स्किल आहे पब्लिक स्पीकिंग स्किल, बोलण्याचं स्किल. हे 4ही स्किल इम्पॉर्टंट आहेत प्रॅक्टिकल लाईफ मध्ये. तुम्हाला याची महत्व माहित असेल सर्वांना, जास्त याच्याबद्दल बोलत नाही. म्हणून हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे, ऍक्च्युली हा प्रोग्राम नाहीये, कोर्स नाहीये, एक मोहीम आहे, एक प्रामाणिक प्रयत्न आहे. जीपीए अप्रोच पोहोचवायचा आहे. एक नवीन पद्धत, एक नवीन चष्मा, एक नवीन अँगल, एका नवीन अँगलने इंग्लिश शिकायचंय, 0 to 100 करायचंय. आणि याच्यामध्ये आपण इंग्लिश डेव्हलपमेंट करायचंच आहे, पण पर्सनॅलिटी पण डेव्हलप करायची. पर्सनॅलिटी डेव्हलप म्हणजे नुसतं बाहेरचं सौंदर्य नाहीये, तुमच्या माइंड मधलं, तुमचा माइंडसेटवरती आपण काम करायचं. त्यामुळे हा प्रोग्राम मी आपल्या समोर लॉन्च करतोय. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, 100% इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करू शकता आणि या मोहिमेमध्ये सामील होऊ शकता. आता थोडंसं मी 5 पॉईंट क्लिअर केलेले आहेत. आता 6व्या पॉईंटकडे मी येतोय. स्पेशल गिफ्टची वेळ झाली, आपल्यासाठी स्पेशल गिफ्ट अनाऊन्स करायचं. पण त्याच्या आधी या प्रोग्राम बद्दल थोडंसं मी सांगेन. या प्रोग्राम बद्दल शॉर्ट बद्दल थोडंसं सांगेन फॉर्मॅलिटी म्हणून. आता हा जो प्रोग्राम आहे की नाही, त्याचे 6 बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळतील. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 6 बेनिफिट्स बघायला मिळतील. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा जीपीए अप्रोच तुम्हाला अन्य कुठं बघायला मिळणार नाही. हे प्रोग्रामचं युनिकनेस आहे. एकमेव तुम्हाला याच्यामध्येच बघायला मिळेल. त्यानंतर लँग्वेज मास्टरी. आता हे खूप महत्वाचं आहे. लँग्वेज मास्टरी म्हणजे काय, इंग्लिश भाषेवरती आपण प्रभुत्व मिळवणार आहोत. म्हणजे काय, तुम्ही अपेक्षा काय घेऊन आला होता, इंग्लिश स्पीकिंगचं सर्वात मोठं रहस्य. मी तर तुम्हाला इंग्रजी भाषेचं सगळ्यात मोठं रहस्य सांगितलं, जीपीए अप्रोच. हे जर केलात का नाही, स्पीकिंग खूप बारकी गोष्ट आहे. स्पीकिंग तर येईल. जे लोक स्पीकिंगसाठी जॉईन झालेले आहेत किंवा बघताय, स्पीकिंग इम्प्रूव्ह होईल. बाकीच्या 3 गोष्टी पण फ्री मिळतील. लहानपणी नाही का, मी बऱ्याचदा लाकूड, आता वेळ कमी आपल्याकडं, पण जनरली मी गोष्ट सांगतो ती लाकूड तोडायची गोष्ट ऐकली असेल लहानपणी. बोधकथा होती ना ती. एक लाकूड तोडा असतो, जंगलामध्ये जातो, त्यानंतर त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडते, तलावामध्ये पडते. त्यानंतर तो रडत बसतो, एकच कुऱ्हाड असते त्याच्याकडे, आणि तलावामधून देवी बाहेर येते आणि त्याला ऑफर करते, तुझी कुऱ्हाड सोन्याची होती का, चांदीची होती का. शॉर्ट मध्ये सांगतोय, आठवली का, बचपन में सुनी थी एक कथा लाकूड तोडायची. आणि मग तो फायनली प्रामाणिक उत्तर देतो, नाही माझी लाकडाची कुऱ्हाड होती. मग ती देवी खुश होते आणि त्याला काय करते, बाकीच्या सर्व कुऱ्हाडी गिफ्ट करून टाकते. अगदी त्याच प्रकारे तुमचं झालंय. म्हणून मला इथं सांगायचं, तुमचं सुद्धा लाकूड तोड्यासारखं झालंय. म्हणजे काय,
तुम्ही युट्यूबवर बघत असाल किंवा गुगल मीटवर बघत असाल. लाकोटवाडा कुठे गेला होता? जंगलात गेला होता. तसंच तुम्ही या वर्कशॉपच्या जंगलामध्ये आलाय, बरोबर का? लाकोटवाड्याची कुऱ्हाड कुठे पडलेली? पाण्यात पडलेली. तुमचं मन कुठे पडलंय? या वर्कशॉपमध्ये कॉन्सन्ट्रेशन आले की नाही? फोकस आलाय की नाही याच्यामध्ये? आणि तुमच्या प्रामाणिकपणाचं महत्व लाकोटवाड्याला मिळालं, त्याच्या प्रामाणिकपणाचं महत्व. तुमच्या प्रामाणिकपणाचं महत्व तुम्हाला काय मिळते माहितीये का? तुम्ही वेळ दिलात, वेळ काढून हे बघताय. स्पीकिंगची कुऱ्हाड पाहिजे होती ना? स्पीकिंगची कुऱ्हाड पाहिजे म्हणून आला होता. स्पीकिंगची कुऱ्हाड मिळेलच मिळेल, सोबतच लिसनिंगची, रिडिंगची, रायटिंगची कुऱ्हाड गिफ्ट मध्ये मिळेल. आणि एवढंच नाही, बेस आहे की नाही, ग्रामर विथ प्रॅक्टिकल, जीपीए अप्रोच, ते तलाव पण तुम्हाला फ्री मिळेल. बघा, लाकोटवाड्याची गोष्ट जीवनामध्ये घडत असते आपल्या, आज तुमच्या जीवनामध्ये घडते. म्हणून तुम्ही लँग्वेज मास्टरी करणार आहात. स्पीकिंग खूप छोटा मुद्दा आहे, होईलच, बाकी भाषा पण होईल. त्यानंतर 100% डेव्हलपमेंट. आता तुमचं इंग्लिश किती टक्के डेव्हलप असू दे, 0 असू दे, 0 पासून 100% करायची आपण गॅरंटी घेतोय. कारण हे बघा, पॉसिबल, आतापर्यंत पॉसिबल नव्हतं, पण या अप्रोचमुळे पॉसिबल आहे. 0 to हिरो. त्यानंतर स्मार्ट माइंडसेट. आता तुम्ही बघताय, गेले अर्धा पाऊण तास झालं, 1 तासभर झालं मी जे बोलतोय, माझ्या बोलण्यातनं तुमच्या लक्षात येत असेल की माझा काय माइंडसेट आहे. स्मार्ट माइंडसेट. आणि आपल्याला सुद्धा स्मार्ट माइंडसेट फॉलो करायचा आहे. स्मार्ट व्हायचंय, नुसतं हार्डवर्क करून आताच्या काही उपयोग नाही. त्यामुळे स्मार्ट मानसिकता आपली असली पाहिजे. हे आपल्याला थ्रूआउट द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे आपल्याला शिकवलं जाईल, आपल्या डोक्यामध्ये इन्स्टॉल केलं जाईल. त्यानंतर रिसर्च सिक्रेट. मी म्हटलं ना, माझा 2 वर्षांचा रिसर्च आहे. रिसर्च आला म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही सिक्रेट्स आले. त्या रिसर्च मधले सिक्रेट सुद्धा याच्यामध्ये मी आपल्यासमोर मांडणार आहे. जे सिक्रेट्स तुम्हाला समजतील की नाही, त्या क्षणी तुम्हाला इंग्लिश सोपं वाटायला लागेल, खूप इझी वाटायला लागेल. त्यानंतर 6 पॉईंट आहे. हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे की नाही, आता त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. लेवल वाईज प्रोग्राम आहे. आता लेवल वाईज म्हणजे काय? आयुष्यामध्ये सुद्धा लेवल्स असतात आपल्या, बरोबर का? म्हणजे आयुष्यामध्ये सुरुवातीला माणसाला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा. त्यानंतर थोडे पैसे कमवतो आपण, मग तो गाडी बंगला वगैरे. का अंगावर कपडे नाही आणि आधीच गाडीमध्ये राहतोय, असं करतो का? नाही ना. आणि हे खूप महत्वाचं असतं, स्टेप महत्वाचे असतात खूप. म्हणून हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे की नाही, हा मी लेवलमध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, तर फायनली मी आपल्यासमोर जाहीर करतो, या आहेत याच्या 3 लेवल्स. हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे तो 3 लेवल्समध्ये डिवायडेड आहे. म्हणजे पहिला आहे बेसिक, परत ऍडव्हान्स आणि मास्टर. म्हटलं ना, जीवनामध्ये 3 लेवल असतात. म्हणजे काय? गेम खेळतो पण आहे आपण, गेम मध्ये लेवल्स असतात, म्हणून गेम मध्ये मजा असते. आणि अभ्यासामध्ये काही हे नसतं आपल्याला, म्हणजे मजा येत नसते लहानपणी. काय येत नसते? गेम मध्ये येते. कारण गेम म्हणजे मध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो, जिंकण्याची आशा असते, लेवल्स असतात. म्हणून मी याला गेमिफाय केलेला आहे. गेमिफाय केलेला आहे, याच्यामध्ये एक इंटरेस्ट टाकलेला आहे की जे संपूर्ण प्रोग्राम आहे की नाही, तो 3 लेवलमध्ये डिवायडेड आहे. कारण जर एकदम तुम्हाला संपूर्ण दिलं कोणालाही, तर डोक्याचा चेंदामेंदा झाल्याशिवाय होत नाही, राहत नाही. म्हणून हा 3 लेवलमध्ये प्रोग्राम डिवायडेड आहे. पहिली लेवल आहे बेसिक, जी काय आहे 21 दिवसांची. दुसरी आहे ऍडव्हान्स, ती सुद्धा 21 दिवसांची. आता बघा, प्रत्येक लेवलला मी 21 दिवस दिलेले आहेत. आणि तुम्ही ऍड मध्ये पण 21 दिवस ऐकले असतील. 21 दिवस मी का बोललेलो आहे, त्याचं खूप मोठं कारण आहे. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. त्यांच्याकडून एक गोष्ट मी चांगलं शिकलोय की दूरदृष्टी. हा संपूर्ण प्रोग्राम दूरदृष्टीने बनवलेला आहे. 21 दिवसांचं रिझन तुम्हाला माहित असेल की जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची सवय लागायची असेल, हॅबिट लागायचं असेल, तर 21 दिवस लागतात. ऐकलं असेल आतापर्यंत. मला सुद्धा आपल्याला हे फक्त शिकवायचं नाही, ट्रेन करायचं नाही, तर त्याची सवय लावायची. डोक्यामध्ये नसानसांमध्ये हे भिनवायचंय. म्हणून 21 दिवस बेसिक, 21 दिवस ऍडव्हान्स 21 दिवस, आणि फायनली हे जे मास्टर आहे की नाही, त्याच्यामध्ये 21 चे 2 स्लॉट आहे. 21 पॉवरफुल लेवल आहे ही. आणि फॉर्मॅलिटी म्हणून कोर्स बद्दल थोडंसं सांगतोय. हे जे 3 लेवल्स आहेत, प्रत्येक लेवल क्वालिफाईंग आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही जॉईन केलात आणि तुम्हाला 3 लेवल मिळाला. नाही, आधी तुम्हाला बेसिक लेवल मिळेल. बेसिक लेवलमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय. क्वालिफाय झालं पाहिजे, हिरे बनायचं ना. स्पर्धा परीक्षेमध्ये कसं असतं? स्पर्धा परीक्षेमध्ये आपण पहिला फॉर्म भरतो आणि लगेच अधिकारी करतात का आपल्याला? अधिकारी बनवतात का? नाही ना. त्याच्यामध्ये पहिला प्री असते, मग मेन्स, मग इंटरव्ह्यू, मग सिलेक्शन. किती प्रयत्न. हिरा बनतो ना आपण, हिरा. असंच कोणालाही आपण करत नाही. अगदी त्याच प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मला हिरे बनवायचे. कुठलेही फ्रॉड 80 लोक मला नको आहे. बनवायचं इंग्लिश पण मास्टर बनवायचंय. आधी तुम्हाला बेसिक क्वालिफाय व्हायचंय, मग ऍडव्हान्स क्वालिफाय व्हायचंय, मग मास्टर क्वालिफाय व्हायचंय. त्यामुळे आपलं स्टार्टिंग हे बेसिक पासून असणार आहे. त्यामुळं मास्टर झाल्यावरती काय तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. पण आता थोडंसं मी बेसिक बद्दल सांगतो, कारण तुम्हाला जर प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर तुम्हाला बेसिक पासून सुरुवात करायची पहिल्यांदा, जी की 21 दिवसांची आहे. बेसिक बद्दल थोडंसं फॉर्मॅलिटी म्हणून सांगतो. आपली जी बेसिक लेवल आहे तो प्रोग्राम, आणि ऑलरेडी हा जो प्रोग्राम आहे, ही जी मोहीम आहे ती लॉन्च झालेली आहे. कुठं लॉन्च झाली आहे? ऑफलाईन की ऑनलाईन? ऑफलाईन सुद्धा आहे आपली, पण सध्या मी ऑनलाईन बद्दल बोलतोय. ऑनलाईन लॉन्च झालेला आहे हा प्रोग्राम आपला. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हा प्रोग्राम ऑलरेडी जानेवारीमध्ये लॉन्च झालेला आहे. बेसिक लेवल बघा, लिहिलंय तुम्ही, बेसिक लेवल प्रोग्राम हॅज बीन ऑलरेडी लॉन्च डिजिटली हा प्रोग्राम लॉन्च झालेला आहे. आपल्या ऍप्लिकेशनवरती हा प्रोग्राम लॉन्च आहे. आणि
21 दिवसांचं चॅलेंज आहे. ओके, 21 दिवसांचं चॅलेंज आहे. ही बेसिक लेवल म्हणजे 21 दिवसांचं चॅलेंज आहे. आणि या बेसिक लेवल मध्ये काय काय गोष्टी मिळणार हे मी आपल्याला सांगतोय. डे 1 पासून जीपीए अप्रोच तर मिळणार. मागे जे सांगितलं ते होणार आहे. त्याच्यावर रिपीट करत नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा, ते डे 1 पासून तुमच्यावरती काम चालू होणार आहे. ठीक आहे, इंग्लिश स्पीकिंग सगळं आलं. फक्त आता याच्यामध्ये तुम्हाला ऑफिशियली काय काय मिळणार हा प्रोग्राम जॉईन केल्यानंतर हे मी सांगतोय काय असणार आहे याच्यामध्ये. तर या बेसिक 21 दिवसांच्या बेसिक लेवलमध्ये 21 डेजचा प्लॅन असणार आहे. पूर्ण 21 डेजचे लेक्चर्स असणार आहेत, दिवस असणार आहेत आपले. 21 दिवस आपल्याला काम करायचं. प्रत्येक डे हा प्लॅन्ड आहे. म्हणजे काय, कुठल्या दिवशी काय घ्यायचं हे सगळं प्लॅन्ड आहे, सेट आहे ऑलरेडी. दूरदृष्टीने डिझाईन केला कोर्स आहे. दुसरी गोष्ट, हा जो कोर्स आहे तो 2 बॅचेस मध्ये अवेलेबल आहे, लाईव्ह ऑर रेकॉर्डेड. आता थोडंसं याबद्दल सांगतो. हा जो 21 दिवसांचा हा संपूर्ण प्रोग्राम लाईव्ह ऑर रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. लाईव्ह म्हणजे काय, आम्ही आता बघतोय लाईव्ह, बरोबर का, तसं लाईव्ह. आणि रेकॉर्डेड म्हणजे काय, युट्यूबचे व्हिडिओज तुम्ही बघता का नाही, तशा टाईपमध्ये ते व्हिडिओज आधी रेकॉर्ड केलेले असतात आणि मग युट्यूबला सेव्ह झालेले असतात, अगदी त्या प्रकारे. आणि हे दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. लाईव्ह बॅचेस मध्ये काय होणार आहे, आता आपण जसं बोलतोय तसं हे लेक्चर्स होणार आहेत लाईव्ह मध्ये. तुम्ही डाऊट वगैरे विचारू शकता, समोर आपण हे करतोय. आणि रेकॉर्डेड बॅचेस मध्ये काय होणार आहे, रेकॉर्डेड मध्ये लाईव्ह मध्ये जे मी घेतोय फरक काही नाहीये. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही चांगलंच आहे, बेस्टच आहे, फरक काही नाहीये. ज्यांना वेळ आहे ते लाईव्ह मध्ये करू शकतात. ज्यांना वेळेची कमी असते किंवा आपल्या वेळेनुसार जर ज्यांना मॅच होत नसेल तर ते रेकॉर्डेड करू शकतात. आणि रेकॉर्डेडचा अजून एक फायदा असा आहे की तुमच्या वेळेनुसार ते करू शकता. तुम्ही किती वेळा करू शकता, किती वेळा बघू शकता, प्ले अँड पॉज करू शकता, हा फायदा आहे. आणि रेकॉर्डेड मध्ये मी अजून एक फॅसिलिटी लॉन्च केलेली आहे, ती म्हणजे पर्सनल मेंटरशिप. ठीक आहे, लाईव्ह मध्ये तर मार्गदर्शन असेलच, पण रेकॉर्डेड वाल्यांना मी पर्सनली गाईड करतोय, मेंटरशिप देतोय. कारण रेकॉर्डेड मध्ये कधीही काही अडचण आली व्हिडिओ बघताना तर ते मला डायरेक्टली कॉल करू शकतात, व्हॉट्सअपला विचारू शकतात आणि ते मला जबाबदार असणार आहेत. ओके, 21 दिवसांसाठी मी प्रत्येक वेळी नजर ठेवणार आहे त्यांच्यावरती, तुम्ही करताय की नाही. त्यामुळे असं नाही की रेकॉर्डेड घेतलंय आणि पाहिजे तेव्हा बघतोय, नाही, माझी नजर असणार आहे. स्पेशल मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे रेकॉर्डेडसाठी. आणि लाईव्ह मध्ये तर आम्ही समोर असणारच आहोत. ठीक आहे, तर ह्या 2 प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, आपली लाईव्ह बॅच आहे की नाही, एक बॅच सुरू झालेली आहे 15 जानेवारीला आणि दुसरी बॅच आपली 12 फेब्रुवारी पासून सुरू होते. लाईव्ह करायचं असेल तर मार्क डेट डोक्यामध्ये ठेवा, 12 फेब्रुवारी पासून लाईव्ह बॅच सुरू होते. आणि रेकॉर्डेड बॅचेस एनी टाइम अवेलेबल आहेत, एनी टाइम अवेलेबल, ऑलरेडी लॉन्च आहेत प्लॅटफॉर्मवरती आपल्या. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय असणार आहे, एक तर असणार आहे नॉलेज सेशन आणि प्रॅक्टिस सेशन. आता हे संपूर्ण 21 दिवस 2 सेशन मध्ये डिवाइडेड आहेत. 21 सेशन्स असणार आहेत आपले. काही सेशन असणार आहेत नॉलेज सेशन, काही असणार आहेत प्रॅक्टिस. आता हे काय सांगतो नीट आहे का, मी म्हटलं ना एक स्किल आहे. कुठल्याही स्किल मध्ये काय असतं, त्यामध्ये नॉलेज असतं आणि प्रॅक्टिस पण असते. बघा, नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे आणि प्रॅक्टिस म्हणजे वापरणे, दोन्ही असतात. पण नुसतं नॉलेज इम्पॉर्टंट नाहीये, प्रॅक्टिस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून दोन्ही सेशन याच्यामध्ये असणार आहेत. नॉलेज सेशन मध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे, ग्रामर प्रॅक्टिकली ट्रेन केलं जाणार आहे, डोक्यामध्ये सेव्ह केलं जाणार आहे. आणि प्रॅक्टिस सेशन मध्ये काय केलं जाणार आहे, प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे समोरासमोर. तुम्हाला घरी करायला प्रॅक्टिस दिली जाणारच आहे, पण समोरासमोर सुद्धा भरपूर प्रॅक्टिस आपली करून घेतली जाणार आहे याच्यामध्ये. आणि पर्सनल मेंटरशिप तुम्ही सांगितलं, लाईव्ह जे असतील लाईव्ह बॅचसाठी ते समोरासमोर विचारू शकतात, मार्गदर्शन त्यांना मिळेल. आणि रेकॉर्डेड वाल्यांना पर्सनल मेंटरशिप मिळणारच आहे. त्यानंतर हे डेली, आता हे 21 डेज आहेत का नाही, डेली आपले 1 ते 1.5 तासाचे लेक्चर्स असतील. 1 ते 1.5 तास, कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त 1.5 तास. कंटेंट वरती आहे किती जास्त वेळ लागतो ते. त्यानंतर हे सगळं कुठं होणार आहे, आपल्या ऑफिशियल ऍप्लिकेशन वरती हे होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1 मंथ ऍक्सेस. म्हणजे जर आपण हा बेसिक प्रोग्राम बद्दल बोलतोय, संपूर्ण प्रोग्राम कोणालाच दिला जाणार नाही, स्टार्टिंग बेसिक पासून आहे. ठीक आहे, आणि बेसिकचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे 1 महिना, 1 मंथ. बघा म्हणजे काय म्हणतोय नीट ऐका, 21 दिवसांचा जरी प्रोग्राम असला तरी तुम्हाला हा ऍक्सेस 30 दिवसांसाठी मिळणार आहे. म्हणजे 9 दिवस एक्स्ट्रा मिळणार आहे. ठीक आहे, लाईफ टाइम मिळणार नाही. मग तुम्ही केव्हा पण पाहिजे तेव्हा तुम्ही कराल, तसं नाही. आपल्याला ठराविक वेळेमध्ये टास्क कंप्लीट करायचा आहे. 9 दिवस एक्स्ट्रा देतोय, तर 30 दिवसांमध्ये 21 लेक्चर कंप्लीट करायचे. लाईव्ह करत नसाल, रेकॉर्डेड असेल, रेकॉर्डेड मध्ये करायचं. लाईव्ह रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस स्वीकारू शकता तुम्ही. याच्यामध्ये 21 लेक्चर तुम्हाला कंप्लीट करायचे, त्याचे टास्क कंप्लीट करायचे आणि शेवटी सपोर्ट तर असणारच आहे. हे झालं काही फॉर्मॅलिटी. आता पुढच्या मुद्द्यावरती मी येतोय. हे सगळं आय होप अंडरस्टँड झालं असेल. आता गिफ्टची वेळ झाली आहे. स्पेशल गिफ्ट मला लॉन्च करायचे तुमच्यासाठी. एक नाही, तब्बल 3 स्पेशल गिफ्ट मला द्यायचे. खूप व्हॅल्युएबल गिफ्ट असणार आहेत ते. बऱ्याच जणांना वाटेल की लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही असं काहीतरी गिफ्ट मिळेल, गिव्हअवे असेल, तर असं नाहीये. गिफ्ट म्हणजे माझी 3 स्टेटमेंट आहेत. ते खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहेत, ध्यान देऊन ऐकायचं. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे,
बघा नीट आहे का, कुठल्याही गिफ्ट पेक्षा ती कमी नाहीये, मूल्यवान गिफ्ट असणार आहे आपल्यासाठी. बऱ्याच जणांना असं वाटेल की बेसिक लेवलमध्ये आपल्याला थोडं शिकायला मिळेल, ऍडव्हान्स मध्ये आणि थोडं शिकायला मिळेल, आणि मास्टर मध्ये आपल्याला खूप जास्त शिकायला मिळेल, असं वाटतं ना? नाही, असं होणार नाहीये, कारण आपला कोर्स हटके आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करतोय, मी लिहून देतोय, ऑन रेकॉर्डेड बोलतोय की अख्ख्या कोर्सचं, अख्ख्या प्रोग्रामचं 80% सिलेबस, 80% नॉलेज हे फक्त आणि फक्त बेसिक लेवल मध्येच दिलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्सची आणि मास्टरची वाट बघण्याची गरज नाही. 80% नॉलेज तुम्हाला बेसिक मध्येच दिलं जाणार आहे. मग तुम्ही म्हणणार याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये आहे, प्रॅक्टिसचा पार्ट आहे, 20% आहे, पण मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलतोय 80% नॉलेज, काही लपवणार नाही. जे आणि प्रॅक्टिकल ग्रामर. बेसिक म्हणजे बऱ्याच जणांना अजून एक डाऊट असेल, बेसिक बरेच जण म्हणतील हा माझं बेसिक तर चांगलं आहे. अरे मी तुमच्या ते फ्रॉड बेसिक बद्दल बोलत नाहीये, जुन्या अप्रोच वालं. जीपीए अप्रोचचं बेसिक आहे, आणि जीपीए अप्रोचचं बेसिक मास्टर पेक्षा कमी नाहीये. आतापर्यंत ज्यांना जमलं नाही ते आपण शक्य करतोय. बघा इमॅजिन करा, 80% रिझल्ट, आतापर्यंत 10-20% सुद्धा रिझल्ट मिळाला नसेल, जमलं नाही आयुष्यामध्ये इंग्लिश, 80% रिझल्ट फक्त 21 दिवसामध्ये. किती मोठं गिफ्ट आहे नव्या पद्धतीनं, हे मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. म्हणजे तुम्हाला याची वाट बघण्याची गरज नाहीये, काय असेल ते काही लपवणार नाही. जे मी रिसर्च मध्ये शिकलोय सगळं ट्रेन करणार आहे तुम्हाला, फक्त 21 दिवसांमध्ये 80% नॉलेजचा वादा आहे माझा. दुसरं प्रॉमिस मला आता, दुसरं स्टेटमेंट आहे मास्टर इन बेसिक. आता बरेच जण म्हणतात ना माझं बेसिक कच्चा आहे वगैरे, 21 दिवसांनंतर तुम्हाला हा प्रश्न कधीच पडणार नाही. तुम्ही बेसिकचे पण मास्टर व्हाल. बेसिक मध्ये तुम्हाला अगदी 0 पासून हिरो बनवण्यात येईल. काही तुमचं कितीही टक्के इंग्लिश असू दे, पहिल्यांदा 0 पासून आपण हिरो बनवायचं, ठीक आहे? कारण कुठलीही गोष्ट शून्यापासून सुरू, आणि तुमचं जे बाकीचं नॉलेज असेल, बऱ्याच जणांचं इंग्लिश चांगलं पण असेल, पण 100% नाही आहे ना, अर्धवट आहे. त्यामुळे आता 100% करायचं, 0 to हिरो व्हायचं. हे माझं दुसरं गिफ्ट आहे. आणि तिसरं गिफ्ट खूप खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे, खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. तुम्ही टेन्स ऐकलंय का? टेन्सचं नाव ऐकलंय का? टेन्स बद्दल शॉर्ट मध्ये सांगतो. टेन्सला ग्रामरचा आत्मा म्हटलं जातं. तुम्ही आम्ही जे प्रत्येक वाक्य बोलतो की नाही, त्या प्रत्येकामध्ये टेन्स असतो, आणि टेन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. टेन्सेस खूप करेक्ट आहे, तुम्हाला माहित असेल, ग्रामरचं नॉलेज असेल तर. आणि मला आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे, तुमचे टेन्सेस परफेक्ट आहेत का? सगळे टेन्सेस माहित आहेत का आपल्याला, वापरायला येतात का? थिअरॉटिकली नाही, प्रॅक्टिकली. तर मला इथं डेटा द्यायचा आहे महत्वाचा, की या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये फक्त 10% लोकांचे टेन्स परफेक्ट आहेत, थिअरॉटिकली, प्रॅक्टिकल नाही. आणि 90% लोकांना टेन्स बद्दल माहिती पण नाही, किती काय आहे, त्यांची नावं माहित नाहीत, काही माहित नाहीत. का सांगितलंय मी, हे का झालंय? चुकीच्या पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे, त्यामुळे झालंय. चुकीचा अप्रोच, पारंपरिक अप्रोच, आतापर्यंत याच्याकडे कोणी बघितलेलंच नाही या पद्धतीनं, म्हणून ते आलेलं नाहीये. पण जी 10% लोक आहेत का नाही, त्याच्यामध्ये पण कोण आहेत सांगतो, हुशार विद्यार्थी आणि काही एज्युकेटर्स, टीचर इंग्लिशचे, ते असतील याच्यामध्ये. पण मला अजून एक फॅक्ट सांगायचे, थेरॉटिकल नॉलेज असून चालेल का हो? नुसते 12 टेन्स माहिती आहेत, त्याचे स्ट्रक्चर पाठ केले, अरे स्ट्रक्चर काय वहीत राहणार आहेत का? बऱ्याच जणांना टेन्स माहित असतील, पण प्रॅक्टिकली बोलता येत नाहीत का? इंटरव्ह्यूला चाललोय आणि वाक्य आठवत नाही, चला सूत्र बघतो वहीमध्ये, असं करणार आहे का? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस, नाही. तुम्हाला कुठल्याही रूल मध्ये गुंतून पडायचं नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ह्या 3 लेवल्स आहेत का नाही, ह्या 3 लेवल्स आहेत, पूर्णच्या पूर्ण टेन्स बेसिक लेवल मध्ये शिकवलं, सगळा टेन्स. आणि टेन्स थिअरॉटिकल नाही, प्रॅक्टिकली. आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, टेन्स वरती पण मी रिसर्च केलेला आहे, आणि टेन्स शिकवताना मी एकही रूल देत नाही, विदाउट एनी रूल. आणि सगळे टेन्स शिकवल्यानंतर सगळे टेन्स तुम्ही बोलताना वापरू शकाल, 21 दिवसांच्या आतच बोलायला लागाल. हे प्रॉमिस आहे, ही जादू आहे. तुम्ही म्हणाल हे पॉसिबल आहे का? आयुष्यात पॉसिबल झालं नाही, ते आता पॉसिबल होणार. येस, पॉसिबल आहे. चष्मा चेंज करून बघा ना, मग सगळंच पॉसिबल आहे. त्यामुळं 80% मध्ये खूप मोठे गिफ्ट आहे तुमच्यासाठी, की टेन्सचे मास्टर होणार आहे प्रॅक्टिकली. आणि इमॅजिन करा, ही किती मोठी अचिव्हमेंट असणार आहे तुमच्यासाठी. 21 म्हणजे काय? बघा तुमच्या आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये बघा, कोणाचे टेन्सेस परफेक्ट असतात बोलताना? 10% लोकांचे आहेत, पण ते थेरॉटिकली आहेत. प्रॅक्टिकली आहेत का? 1% हुनही कमी लोक आहेत ज्यांना बोलताना भान असतं की आपण कुठल्या टेन्स मध्ये बोलतोय, ते करेक्ट बोलतात. आणि सगळे टेन्स तुम्हाला एकही रूल सांगणार नाहीये, विदाउट रूल, प्रॅक्टिकली समजून सांगणार आहे. आणि 21 दिवसांच्या आतच मी तुम्हाला प्रॉमिस करतो, 10व्या किंवा 11व्या दिवशी तुम्ही टेन्स मध्ये परफेक्ट होणार आहे, एकही रूल सांगणार नाही. आणि बघा, व्हीआयपी व्हाल तुम्ही, टेन्सचे मास्टर व्हाल. खूप मोठे गिफ्ट आहे. ठीक आहे, चला हे सगळं सांगितलं. त्यानंतर आता बरेच जण याची वाट बघत असतील की सर एवढं सगळं सांगितलं, तर हा सगळा प्रोग्राम आम्हाला जॉईन करायचा आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, आम्हाला ऍक्शन घ्यायची आहे, तर याचे प्राइसेस काय आहेत हे सांगा, फीज काय आहेत, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. फ्री आहे का पेड आहे? तर मला फायनली इथं सांगायचं आहे की वर्कशॉप फ्री आहे, ओके, पण आपला प्रोग्राम आहे की नाही तो पेड आहे.
फ्री नाहीये. का नाहीये? फ्रीमध्ये जर सगळ्या गोष्टी दिल्या, गोष्टी व्हॅल्युएबल आहेत, फ्रीमध्ये जर हे दिलं तर तुम्हाला गांभीर्य नसतं. कंटेंटची किंमत असते, वेळेची किंमत असते आणि सगळ्यात मोठं गांभीर्य, सिन्सिअरिटी नसते आपल्याला. त्यामुळे फ्रीमध्ये जर मला, माझी इच्छा होती खूप की मोहीम आहे, अभियान आहे, मला खूप वाटायचं की हे फ्रीमध्ये महाराष्ट्राला द्यावं, पण ते फ्रीमध्ये लोकांना कदर नसते. त्यामुळे त्याची एक व्हॅल्यू असते, एक रिस्पेक्ट असतो कुठल्याही गोष्टीची, म्हणून याची सुद्धा एक व्हॅल्यू आहे. मग काय व्हॅल्यू आहे तुम्हाला विचारतो मी, काय व्हॅल्यू असेल? खरं सांगायचं, रिअल वर्थ सांगायची, असं फालतू बाजारात मार्केटची व्हॅल्यू सांगायची नाही. मला सांगा 21 दिवसांमध्ये 80% नॉलेज मिळतंय, प्रॅक्टिकली मिळतंय, जीपीए अप्रोच कुठं बघायला मिळत नाही तो मिळतोय. आता काय मार्केटमध्ये फीज चालू आहे? मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असाल, ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये दोन्ही आहेत आपले, इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. इंग्लिश डेव्हलपमेंटचे चार्जेस वेगळे आहेतच आहेत, 25-30 हजार वर्षाचे, 2 वर्षाचे. प्रोफेशनल बद्दल बोलतोय मी, कुठल्याही आलतू फालतू कोर्सेस बद्दल बोलत नाही, प्रोफेशनल कोर्सेस बद्दल 25-30-40 हजार फीज असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची अलग फी असते. आणि एवढं सगळं करून सुद्धा 1-2 वर्ष वाया घालून सुद्धा रिझल्ट मिळत नाही. रिझल्टच्या नावाखाली 10 ते 20% फक्त रिझल्ट आपल्याला मिळतो. आणि इंग्लिशचं आतापर्यंत तुम्हाला जे जमलं नाही, 80% नॉलेज, 10चे मास्टर, फक्त 21 दिवसांमध्ये. वेळेची कमी आहेच आहे, कमी वेळेमध्ये जास्त रिझल्ट. किती रिअल व्हॅल्यू असेल याची रिअल व्हॅल्यू, रिअल वर्थ मी म्हणतोय 30 हजारांपेक्षा तर कमी अजिबात नाहीये. ठीक आहे, मी अभिमानानं सांगतोय तर. डोंट वरी, आपल्याला 30,000 सांगत नाही मी, पण रिअल वर्थ म्हणतोय मी. जर बारकाईने विचार केला, आतापर्यंत जी गोष्ट पॉसिबल झाली नाहीये ती फक्त 21 दिवसांमध्ये होतीये. एक चमत्कार होतोय, एक मिराकल होतोय. 0% 100% पर्यंत आपण जातोय आणि याची रिअल वर्थ निश्चितच 30 हजारांपेक्षा कमी नसणार आहे. आता बरेच जण म्हणणार, सर हे काय जोक लावला तुम्ही? जोक नाही, खरं आपल्या मनाला विचारा. आणि सगळ्यात महत्वाचं, डोंट वरी, डोंट अफ्रेड, आपल्यासाठी 30,000 नसणार आहे, कारण मला ज्ञान द्यायचंय आणि मिनिमम कॉस्ट मध्ये द्यायचंय. त्यामुळं हा प्रोग्राम आपल्याला मिळणार आहे वन अँड ओनली 3000 मध्ये. ठीक आहे, हा 21 डेजचा बेसिक प्रोग्राम आपल्याला 3000 मध्ये मिळणार आहे. म्हणजे बघा सर्वांनी, 10x व्हॅल्यू. ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला 30,000 मध्ये जे मिळत नाहीत ते मिळणार आहेत, पण 3000 मध्ये. बघा 10x, माझं असंच आहे, मला लोकांच्या जीवनामध्ये 10 पटीने व्हॅल्यू ऍड करायला आवडते. बघा 90 मिनिटं झालं तुम्ही सेशन बघताय, किती नव्यान अँगल कळाले, किती नवीन अप्रोच कळाले. तर म्हणून हे 10x चा वादा आहे आपला. आणि मला अजून एक सांगायचं, फीच्या बाबतीमध्ये की नाही, तुम्ही प्रोग्राम जॉईन करा अथवा करू नका, पण हे जरूर ऐका तुम्ही. कसं असतं जीवनामध्ये, 2 गोष्टी असतात. माइंडसेट, माणूस गरीब नसतो, श्रीमंत नसतो, तो डोक्यात नसतो, माइंडसेट मध्ये असतो. जर पुअर माइंडसेट असेल ना, तुम्हाला कितीही पैसा येऊ दे, तुम्ही गरीबच राहणार. आणि जर रिच माइंडसेट असेल ना, तुम्ही कितीही कंगाल झाला नाही, तुम्ही विश्व निर्माण करणार. अरे ते माइंडसेट असतात, एक असतं क्वांटिटी, एक असतं क्वालिटी. बरेच जण मला माहिती आहे इंडियामध्ये एज्युकेशनच्या फील्डमध्ये बकरे बनलेले असतात, फ्रॉड बनलेले असतात. 80-90% जनता फीजकडे बघताना क्वालिटी बघतच नाहीये, क्वांटिटीकडे बघते. आता बरेच जण म्हणणार, सर 500 रुपयामध्ये पण कोर्सेस आहेत, 1500 मध्ये पण आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, मी कुठल्याही कचरा आणि फ्रॉड कोर्सेस बद्दल बोलत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला 30,000ची व्हॅल्यू 3000 मध्ये द्यायला. जीपीए अप्रोच, तुम्हाला जीपीए अप्रोच मिळणार आहे का बघायला? 500-1500. आणि बरेच जणांना सवय असते बार्गेनिंगची वगैरे. एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच जण क्वांटिटीला फोकस करतात, क्वांटिटी. क्वालिटीकडे बघा. बरेच जण म्हणतील 21 दिवसांची एवढी फी काय? हा चष्मा का फेकून द्या. जर हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे, क्वालिटी. 30,000ची क्वालिटी फक्त 3000 मध्ये. रिझल्ट कडे बघा ना, प्रोसेस कडे बघू नका, रिझल्ट कडे बघा. आणि फायनली आपल्यासमोर 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन म्हणजे मस्तपैकी छान लेक्चर ऐकलं आणि आयशीपणा केला, निघून गेलो. ठीक आहे, हे बरेच जण करतील आणि स्वागत आहे तुमचं. जे 8 पर्यंत राहतील त्यांना अजून एक स्पेशल गिफ्ट देणार आहे. त्यामुळे कोणाला लेफ्ट व्हायचंय, खुशाल लेफ्ट व्हायचंय आणि व्हिडिओ सोडून जायचं, सोडून जाऊ शकता. पण मला ऍक्शन टेकर लोक पाहिजेत. ही कोण करणार आहेत? जीवनामध्ये सर्व लोक सक्सेसफुल होत नाहीत. वर्कशॉपला 100-200 लोक जॉईन करतील, पण शेवटी 10-20च राहतील. हा जगाचा न्याय आहे, कारण सगळेच सक्सेसफुल होत नाहीत. आणि आपल्याला गर्दी नको आहे, दर्दी लोक पाहिजेत. जी लोक कमिटेड आहेत, ज्यांच्यामध्ये आग आहे, ज्यांना ऍक्शन घ्यायची आहे, सक्सेसफुल व्हायचंय, ही लोक पाहिजेत. आयुषी फ्रॉड लोक आपल्याला नको आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे फ्रॉडपणा करायचा, ऍक्शन घ्यायची नाही, ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं, वेळ वाया घालवायचा. आणि इंग्लिश शिकण्याची बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. यानंतर तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाहीये. आणि जी लोक कमिटेड आहेत का नाही, ऍक्शन टेकर आहेत का नाही, त्यांनी ऍक्शन घ्यायचे. आणि जर तुम्ही ऍक्शन घेणार असाल तर मी तुम्हाला मदत करतोय. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं, तुम्ही प्रोग्राम जॉईन करा अथवा न करा, पण एक गोष्ट माझ्यासाठी करायची आहे. इथपर्यंत थांबलायत ना, एक गोष्ट करायची आहे की हे जे मोहीम आहे की नाही, हे अभियान आहे की नाही, यात सामील व्हायचं. सामील व्हायचं म्हणजे प्रोग्राम जॉईन करायचं असं नाही, ते करू शकता तुम्ही, पण हे स्प्रेड करायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय. कारण आपल्याला या महाराष्ट्राला इंग्लिशमध्ये करायचंय, जागतिक भाषा सक्सेसफुल बनवायचंय. आणि त्यात तुम्ही मदत करायची माझी. कशी? शेअर दिस इन्फॉर्मेशन फॉर ऑल दी तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, कॉन्टॅक्ट. तुम्हाला हे आवडलं असेल, पटलं असेल, जास्तीत जास्त शेअर करा.
कारण प्रत्येकाला गरज आहे. मला माहिती आहे प्रत्येकाचं इंग्लिश नाही आहे इम्प्रूव्ह, 90% लोकांचं इंग्लिश इम्प्रूव्ह नाही आहे. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली कॉन्टॅक्टमध्ये पण असंच आहे. गरज आहे, सांगा, शेअर करा. फ्रीमध्ये तर आहे वर्कशॉप. मी हा हे रेकॉर्ड होतंय, रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला याची रेकॉर्डेड लिंक सुद्धा देईन. ती व्हिडिओ बघायला सांगा, व्हिडिओ बघू द्यात, शेअर करा, हे कळू दे लोकांना, समजू दे, हा थॉट प्रोसेस कळू दे. प्रोग्राम जॉईन करा अथवा न करा, फक्त हे कळू दे की आपण कसं फसलो आतापर्यंत, कसं आपल्याला इंग्लिश का नाही आलं आपल्याला, आणि कसं इंग्लिश येऊ शकतं. आणि तुमच्या काही शंका असतील, डाऊट असतील, मला चॅटमध्ये युट्यूबच्या कळवा किंवा आता चॅट बॉक्समध्ये कळवा. जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, कारण ज्ञान दिल्यानं कमी होतं, हो का नाही, का वाढतं, वाढतं. आणि हे तर नॉलेज असलं आहे, एक पुण्याचं काम करताय तुम्ही. बघा, आज वर्कशॉपमध्ये येऊन काहीतरी व्हॅल्यू मिळाली का, म्हणून तर शेवटपर्यंत थांबलाय. डेफिनेटली व्हॅल्यू मिळाली असेल, आणि 10x व्हॅल्यू मिळाली असेल याचं मला खात्री आहे. आणि शेवटी तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. फीडबॅक खूप मूल्यवान असतो. तुम्हाला काय वाटलं, चांगलं वाटलं, वाईट वाटलं, काही वॉटेवर, टाका चॅट बॉक्समध्ये. युट्यूबवर बघत असाल तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका, ठीक आहे. आणि बघितल्यानंतर खरंच आवडलं असेल, चांगलं वाटलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. कारण या चॅनलवरती मी अजून भविष्यामध्ये एक सिरीज बनवणार आहे, इंग्लिश डेव्हलपमेंट सिरीज, आणि त्याच्यामध्ये खूप छान कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आवडलं असेल तर, नसेल आवडलं तर करू नका, ठीक आहे. आणि बघा, वर्कशॉप आवडलं न आवडलं, यानंतर ग्रुपमध्ये मी चॅट विंडो ऑन करतोय, ऑलरेडी ऑन असेल. चॅटमध्ये मला कळवायचंय, ग्रुपमध्ये आत्ता कळवा, ग्रुपमध्ये कळवा, युट्यूबला कळवा, पण कळवायला विसरू नका. बघितला ना प्रोग्राम, सांगा सर कसं वाटलं, चांगलं वाटलं, वाईट वाटलं. जॉईन करा अथवा न करा, पण फीडबॅक कळवायला विसरू नका, ठीक आहे. आय होप ऑल ऑफ दी पार्टिसिपेंट्स. आणि शेवटी अजून एक मुद्दा उपस्थित करतो. बऱ्याच जणांना वाटलं असेल इंग्लिशचा प्रोग्राम आहे आणि सर तर पूर्ण लेक्चर मराठीतच बोलले, असं का? त्याच्या मागे पण प्लॅन आहे माझा. का? अरे साधं लॉजिक आहे. तुमचा इंग्लिशचा पिलर आहे का? 100%. मला माहिती आहे, खात्रीनं माहिती आहे, जी लोक व्हिडिओ बघत आहेत किंवा लाईव्ह मध्ये आहेत, प्रत्येक जणांचा इंग्लिशचा लिसनिंगचा पिलर 100% नाही आहे. मग जर मी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, इफ आय एम टॉकिंग इन इंग्लिश, व्हॉट विल हॅपन? जे लोकांना इंग्लिश कळत नाहीये, ज्या लोकांचा इंग्लिशचा पिलर 100% नाहीये लिसनिंगचा, डोक्यावरनं जाईल. आपण इंग्लिश काही इथं फॅशनसाठी शिकत नाहीये. माझा एंड गोल काय आहे की तुम्हाला इंग्लिश समज, हा थॉट प्रोसेस, ही प्रोसेस समजली पाहिजे. जीपीए अप्रोच नसा नसात भिनला पाहिजे. आणि मराठीमधला पिलर किती आहे लिसनिंगचा? 100% आहे. म्हणून मी मराठी वापरलं, म्हणून मी मराठीचा वापर केलाय, तुम्हाला हे समजण्यासाठी, तुमच्या हृदयापर्यंत हा थॉट पोहोचवायचा आहे. आणि इंग्लिश तर मी मास्टर करणारच आहे. तुम्हाला प्रोग्राम जॉईन करा 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये, आणि मी तुम्हाला मास्टर करेन. मी आपला हात आपल्या समोर पुढे करतोय, तुम्ही प्रोग्राम जॉईन करू शकता. आता तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, मला व्हॉट्सअपवरती कळवा, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आणि जे लाईव्ह मध्ये आहेत गुगल मीटला, त्यांनी चॅटमध्ये मला टाकू शकता. मी क्वेश्चन आन्सर सेशन 2 मिनिटासाठी ऑन करतोय गुगल मीटसाठी. युट्यूबला प्रश्न असतील तर मला मेसेज करा किंवा चॅटमध्ये कळवा, मी आपल्याला सांगेन. आपण वर्कशॉप बघितलं, ठीक आहे, इथंपर्यंत बघितलं, काहीतरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली असेल. खूप लकी आहात तुम्ही की व्हॅल्युएबल कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळाला. ठीक आहे. आय होप all of you participants you will understood all of the things. शेवटी थोडंसं इंग्लिश बोलूयात. And definitely you will have to take decision in your life. Decision is very very important. Action is very very important. Laziness is going to kill you, because I already told you that English is very very important. English is success. English is a language, that language goes to success, and without success you will be not become extraordinary. And I hope you definitely will be going to extraordinary human being in your life. So save English language, save English permanently, install in your brain with GPA approach. Okay, I will see you in the program. Join fast, take action for only 24 hours and 21 days. Sorry, for only 21 seats and 24 hours. Our offer 2 special gifts for you, for only action takers. So join fast, take action, and our batches are available. So I stop here. Till the time, be master of English. Best wishes for your life. Thank you very much for all of the participants. Google Meet साठी चॅट विंडो ऑन असेल, 2 मिनिटाचं क्वेश्चन आन्सर सेशन ऑन करतोय. बाकी युट्यूब साठी आय स्टॉप हियर. टिल द टाइम, बी मास्टर ऑफ इंग्लिश. गुड बाय ऑल ऑफ यू. थँक्यू.